Praise the Lord. देवाला धन्यवाद. Today is Maundy Thursday. आज मौनी गुरुवार आहे. A very special evening. अतिशय खास अशी सायंकाळ. Because this evening God is going to release His healing blessing upon you. कारण आज या सायंकाळी देव त्याच्या आरोग्याचा आशीर्वाद तुमच्यावर मोकळा करणार आहे. Today we are going to see आज आपण बघणार आहोत the mightiness of the work of Christ on the cross. वधस्तंभावर ख्रिस्ताने जे कार्य केलं ते किती महान होतं हे आज आपण बघणार आहोत. And by His stripes आणि येशू ख्रिस्ताला जे फटके बसले we will claim our healing this evening. त्यातून आज सायंकाळी आपण आपलं आरोग्य मागणार आहोत. Praise God. देवाला So धन्यवाद. are you ready for it? तर तयार आहात तुम्ही सर्वजण? Are you ready to receive the healing? तयार आहात आरोग्य स्वीकारायला तयार आहात? In this one way we are going to see how God heals us. या एका रीतीने आज आपण बघणार आहोत की देव आपल्याला कसं आरोग्य देतो. In the end, अखेरीला when we are going to have the breaking of bread, जेव्हा आज प्रभू भोजन आपण घेणार आहोत, the Lord Jesus Christ will be with us. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्या सोबत असणार आहेत. He will sit with us. आपल्या सोबत बसणार आहेत. He will sup with us. आपल्या सोबत जेवणार आहेत. People will say, आणि लोक म्हणतील, are you carrying this prophetic word too far? तुम्ही हा भविष्यवाणीपर शब्द जरा जास्तच खेचताय का? No. नाही, जास्त खेचत वगैरे आम्ही नाही. Revelation 3:20 says, प्रगटीकरण 3:20 मध्ये लिहिलंय बेटा, behold, की पहा I knock at your door. मी तुझं दार वाजवत आहे. If anyone opens his heart, जर कोणी आपलं हृदय उघडलं I will come in तर मी आत येईन, and eat with him, त्याच्या सोबत जेवीन and he will eat with me. आणि तो माझ्या सोबत जेवेल. This is the breaking of bread, त्याला प्रभुभोजन म्हणतात. हेच ते प्रभुभोजन आहे, where Jesus will eat with us. जिथे येशू आपल्या सोबत जेवणार आहेत. Amen. आमेन. And something marvelous has to happen. आणि काहीतरी महान कार्य व्हायलाच हवं आहे. We don't have to remain the same. आपण जसे आहोत, आपले स्वभाव जसे आहेत तसे आज राहता कामा नये. Praise God. आमेन. Communion service. सहभागितेची उपासना. Come, eat and drink. या, खा, प्या. Now we are not going to just speak on the Lord's Supper. आता फक्त प्रभू भोजनावर मी बोलणार आहे एवढं नाही. How eating itself, पण ते आपण जे सेवन करतो ना, खातो ना, we invite God. त्यातूनच आपण देवाला कसं आमंत्रित करतो. There is something when we eat and celebrate that God is happy with us. आणि जेव्हा आपण ते खातो, सेवन करून घेतो आणि त्यात आनंदोत्सव करतो, त्यामध्ये देव कुठेतरी आपल्यावर प्रसन्न होतो. Some people say, how can God be happy when we eat and drink? काही लोक म्हणतात आपण खाताना आणि पिताना किंवा आपण खाल्ल्यावर प्याल्यावर कसं देव आपल्यावर प्रसन्न होणार आहे. When we eat and drink and glorify God, He is happy. आपण जेव्हा खातो पितो आणि देवाला गौरव देतो, त्यात देव प्रसन्न होतो. John the Baptist came fasting, but Jesus came eating and drinking. बाप्तिस्मा देणारा योहान उपास करत आला, पण येशू ख्रिस्त खात पीत आले. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. We'll open our Bibles to Deuteronomy 14 verse 26. अनुवाद याचा 14वा अध्याय आणि त्यातलं 26वे वचन आपण यावेळेला सगळ्यांनी आपलं बायबल उघडा. अनुवाद 14:26. You may spend the money for whatever your heart desires, for oxen or sheep or wine or strong drink or whatever your heart desires, and there you shall eat in the presence of the Lord your God and rejoice, you and your household. अनुवाद 14वा अध्याय आणि त्यातलं 26वे वचन. मग ज्या कशाची तुझ्या जीवाला इच्छा होते त्यासाठी, म्हणजे गुरांसाठी, मेंढरांसाठी किंवा द्राक्षारसासाठी किंवा मद्यासाठी किंवा जे काही तुझा जीव तुझ्यापासून मागेल त्यासाठी तू पैसा दे. मग तेथे यहोवा तुझा देव याच्या समोर तू तुझ्या घराण्यासहित खाऊन आनंद कर. Praise God. आमेन. Today we are going to see the significant for people to eat together. आज आपण ह्यातला दर्शकात्मक अर्थ बघणार आहोत. कशातला? की लोक जेव्हा एकत्र बसून जेवतात, खातात किंवा सेवन करतात, त्याचा दर्शकात्मक अर्थ आज आपण बघू. What does eating together mean culturally and spiritually? एकत्र बसून खाणे याचा अर्थ संस्कृतीनुरूप काय आहे आणि आध्यात्मिक रीतीनं काय आहे. You know, God has put such hunger mechanism in each one of us परमेश्वराने आपल्या प्रत्येकामध्ये भूक लागायचे एक असं तंत्र घातलेलं आहे that we are always hungry, की आपल्याला नेहमी भूक लागते. whether it is spiritual hunger or natural hunger. मग ती आत्मिक भूक असो किंवा काही नैसर्गिक भूक असो.
Amen. आमेन. Hunger is such a thing in us आपल्यामध्ये भूक एक अशी गोष्ट आहे that you would be eating की आपण खात असतो and you will be full आणि मग आपण तृप्त होतो, पोट भरतं, only to be hungry once again. आणि ते त्यानंतर परत भूक लागायलाच. Amen. आता जेवलो, पोट भरलं, परत भूक लागायलाच भरलं. Now we are going to combine the Lord's Supper with the eating. आता आपण प्रभू भोजन आणि खाणे या दोन्हीकडे एकत्र जाणार आहोत. And the fullness of the manifestation we are going to witness on Easter Sunday. आणि प्रदर्शनाचं संपूर्ण प्रगटीकरण ईस्टरच्या रविवारी आपल्याला प्राप्त होणार आहे. Praise म्हणजे God. संपूर्ण प्रकाश डोक्यात आपल्याला या विषयावर ईस्टरच्या रविवारी पडेल. Sunday when we are going to have the love feast ईस्टरच्या रविवारी जेव्हा आता अनाउन्समेंट होत आहेत की आपण प्रीती भोजन करणार आहोत with the breaking of bread, आणि प्रभू भोजनासह प्रीती भोजन सुद्धा आपण घेणार आहोत. there is a mighty force that will take place and you shall be healed. एक महान असं कार्य त्या दिवशी होणार, महान शक्ती त्या दिवशी उतरणार आणि तुम्ही आरोग्यवान होणार आहात. Praise God. आमेन. The hunger, whether physical or spiritual, भूक आध्यात्मिक असो नाहीतर नैसर्गिक असो, it's always in us. ती नेहमी आपल्यात असते, आपल्याला लागते. And it's not developed by us, it is given by God. आणि ती भूक आपण विकसित केलेली नाही, ती देवाने आपल्याला दिलेली आहे. Hungry for God, देवासाठी भुकेले, hungry for food, अन्नासाठी भुकेले, hungry for information, माहितीसाठी भुकेले, hungry for the word of God. देवाच्या शब्दासाठी भुकेले. ही भूक देवाने आपल्यात घातली आहे. God has not only given us this physical hunger for our physical nourishment, आणि देवाने आपल्याला शारीरिक भूक केवळ आपल्या शरीराला सगळं संगोपन चांगलं मिळावं, मूल्य मिळावं, पोषण मिळावं म्हणून दिलं एवढंच नाही, but He has also designed us in such a way पण देवाने आपली आकृती प्रकृतीच अशी रचून ठेवली आहे that we can even eat the word of God and be sustained. की देवाचा शब्दही आपण खाऊन आणि सेवन करून आपल्याला पाठिंबा मिळू शकतो. Amen. आमेन. The faith that we carry when we eat food will be strengthened. अन्न जेव्हा आपण सेवन करतो त्यावेळेला जो विश्वास आपल्यामध्ये असतो त्यातून आपल्याला ताकद मिळते. That we think that we will be strengthened. आणि आपल्याला विचार येतो की आता मी जेवलेलो आहे, तर विश्वास असतो की आता जेवल्यानंतर मला ताकद मिळणार. Even so, spiritual food when you eat, तसंच आध्यात्मिक अन्न जेव्हा केव्हा तुम्ही खाता, शनिवार रविवार सोमवार येता बसता वचन ऐकता, have faith त्याला विश्वास ठेवा that you shall be strengthened. की मला ताकद मिळणार आहे, कारण मी आध्यात्मिक भोजनाला आता बसलोय. The same force works in us. ती शक्ती आपल्यामध्ये काम करते. We have not realized it. आपल्याला कळलेलं नाही गोष्ट वेगळी, पण मला कळलं नाही म्हणून असं नसतं. असं नसतं ना. Do you know from Palm Sunday till today how much you have been nourished with the food? जावळ्यांच्या रविवारपासून आजपर्यंत किती आध्यात्मिक जेवणाचा तुम्हाला एक आधार मिळालेला There आहे. is strength in you. शक्ती मिळालेली आहे, माहिती There आहे. is power in you. एक सामर्थ्य तुमच्यात आलंय, माहिती आहे. If you only say yes to Isaiah 53, you shall be healed. जर तुम्ही फक्त यशा 53 ला होकार दिला तर तुम्ही बसल्या जागी आज आरोग्यवान व्हाल. Yes. If you say yes to Isaiah 53 right away in the sitting position, you shall be healed. यशा 53 ला जर तुम्ही होकार दिला तर जिथे बसलेले आहात ना त्या जागेमध्ये बरे व्हाल. Yes, God has left a very rich legacy. देवाने आपल्यासाठी फार धनवान असं वतन सोडलेलं आहे. आपण देवाला छोटं करतो आणि हलक्यात घेतो, गोष्ट वेगळी. And there is a rich symbolism in what we are going to do. आणि आपण जे करणार आहोत त्याच्यामध्ये एक अतिशय धनवान असा दर्शकात्मक अर्थ आहे. When you sit together जेव्हा आपण असे एकत्र बसतो and eat together, आणि एकत्र जेवतो, you are sharing your love. आपण आपलं प्रेम वाटत असतो. And then मग when you follow it up with the breaking of bread, प्रभू भोजनानं जेव्हा आपण त्याची सांगता करतो, the power has to be released. त्याला सामर्थ्य मोकळं झालंच पाहिजे. Healing has to take place. आरोग्य घडायलाच पाहिजे. Even Paul combines eating with breaking of bread. आणि पॉल सुद्धा जेवण व प्रभू भोजन याला एकत्र करतो. In the eyes of God, देवाच्या नजरेमध्ये festival has great importance. सणाला फार महत्व आहे. Even for the children of Israel, festival was very much regarded. आणि इस्रायली लोकांच्या नजरेत सुद्धा सणांना अतिशय महत्व दिलं जायचं. And God first mentions food as a blessing for His creation. आणि देव प्रथम अन्नाला त्याच्या लोकांसाठीचा आशीर्वाद म्हणून नमूद करतो. In the Garden of Eden that was established, there was eating. एदेनेच्या बागेत ते स्थिर स्थावर झालं, त्या बागेत जेवणही झालं. First thing is eating. पहिली गोष्ट जेवणे, खाणे. There was the tree, झाड होतं तिथे, and there were plenty of trees. भरपूर झाडं होती त्या बागेत.
He started with eating. म्हणजे परमेश्वराने जेवणापासून सुरुवात केली, आहारापासून सुरुवात केलेली आहे. Amen. आमेन. He said, I give you every seed bearing plant over the entire globe for you to eat. आणि देव म्हणाला की बी देणाऱ्या सगळ्या वनस्पती मी तुम्हा लोकांना या पृथ्वीवर देणार आहे, पुरवणार आहे. Even in the Garden of Eden, he said, you can eat everything. एदेनेच्या बागेत पण देवाने सगळं खायची परवानगी त्यांना दिलेली होती. Only the tree of good and evil you shall not eat. फक्त बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं खायचं नाही, एवढा एकच आदेश होता. बाकी सगळ्या झाडांचं खा असं प्रभू बोलला होता. What you see there is eating. तर तिथे आपल्याला काय पाहायला मिळतं की त्या बागेत खाणं झालेलं आहे. It is celebration. आनंदोत्सव. It is sitting with God and eating. देवासोबत बसून जेवणे त्या बागेत झालंय. Adam and Eve were eating with God. आदाम आणि हवा देवासोबत जेवलेत. It's not just God walking in the cool of the day. देवा फक्त दिवसाच्या शीतसमयी चालला वगैरे एवढंच नाहीये. I believe God was eating with them. माझा विश्वास आहे की देव त्यांच्या सोबत जेवलेला सुद्धा आहे त्या बागेत. God has made us bodies देवाने आपल्याला ही शरीर दिली आहेत that need food. ज्या शरीराला अन्न हे लागतच. But he also intended पण देवाची अशी सुद्धा इच्छा होती की to show through this that there is another eating also which should be also regarded. परंतु याद्वारे देवाला हेही दाखवायचं होतं की अजून एका पद्धतीची सुद्धा भूक आहे ज्याचीही कदर तुम्ही लोकांनी करायला शिकलं पाहिजे. Amen. If you read in Exodus 24, निर्गम 24वा अध्याय जर तुम्ही वाचलं, we see that God made a pact with his chosen people. आपण पाहतो की देवाने त्याच्या निवडलेल्या लोकांसोबत करार केला. And the people heard Moses read the terms of this covenant. आणि लोकांनी ऐकलं, मोशेनं तो जो करार त्यांना वाचून दाखवला त्यातल्या अटी सगळ्या लोकांनी ऐकल्या. And they enthusiastically they committed themselves to follow the Lord's directives. आणि अगदी उत्साहाने ते म्हणाले की देवा सांगत आहे त्यानुरूप आम्ही करणार, देवामागे आम्ही चालणार. निर्गम 24 अध्यायाचे हेडिंगच आहे, देव इस्रायलाशी करार करतो. See, and after the sacrifice was made, आणि अर्पण केल्यानंतर Moses and the elders they ascended the mountain. मोशे आणि सगळे वडीलजन डोंगरावर गेले. Why? का? To talk with God and have meal with God. देवाशी बोलायला आणि देवासोबत जेवायला. God said, देव बोला, all you 70 people come to me. तुम्ही सर्व 70 माणसं माझ्याकडे या. I want to talk to you मला तुमच्याशी बोलायचं and I want to eat with you. आणि मला तुमच्या सोबत जेवायचं आहे. Every eating was followed with talking, प्रत्येक खाण्यामागे बोलणं झालं or every talking which followed was with eating. आणि प्रत्येक बोलण्यामागे खानपान म्हणजे खाणं झालं. That is celebration for त्याला God. आनंदोत्सव म्हणतात. देवाच्या नजरेमध्ये तो आनंदोत्सव आहे की बोलण्यासोबत जेवणं, जेवणासोबत बोलणं. God clearly places a very high value on the dinner table. आणि देवानं ना आपला जो अन्न सेवन करायचा मेज आहे ज्याला आपण डिनर टेबल म्हणतो त्याला फार मोठी किंमत देवाने दिलेली आहे. Why? का? Because कारण food allows us to have a real fellowship. अन्न आपल्याला खरी सहभागिता साधायला लावतं. It always builds up and strengthens fellowship. आणि अन्न आपली ताकद वाढवतं, आपली सहभागिता वाढवतं. It's an expression of thanks and gratitude to God. त्या अन्नाच्या मेजावर अन्न सेवन करताना आपण देवाचे आभार मानतो, देवाला धन्यवाद देतो. You are celebrating it. आनंदोत्सव करतो की देवबाप्पा खायला दिलं, तुला धन्यवाद. And that's how your bodies can be sustained. आणि अशा रीतीने आपल्या शरीराला ताकद मिळते त्या आहारातून. And every time दरवेळेला when children of God are gathered together, इस्रायली मुलं जेव्हा जेव्हा एकत्र झाली, children of God are gathered together, देवाची मुलं जेव्हा एकत्र झाली, the devil hates it. सैतानाला ते आवडत नाही. देवाची मुलं एकत्र झाली की सैतान त्याला तिरस्कार He करतो. hates when families are sitting together. परिवार आणि कुटुंब एकत्र बसलं की सैतान त्याचा तिरस्कार करतो. त्याला फॅमिलीज एकत्र नकोय. The devil hates when you sit together with your children and eat तुम्ही together. जेव्हा तुमच्या मुलांसोबत एकत्र बसून जेवायला बसता, He doesn't आहार like it. घ्यायला बसता, सैतानाला आवडत नाही. He hates it. सैतान त्याचा तिरस्कार करतो की असं एकत्र बसून नाही जेवायचं. He wants to break it. सैतानाला ते तोडायचंय. Say, because nobody will just sit together कारण की कोणी असं एकत्र तर बसणार नाही unless there is some kind of celebration. जोवर त्यात काहीतरी आनंदोत्सव असेल तोवर कोणी असं एकत्र बसत नाही. काहीतरी फन टाइम आनंद त्यात असायला हवाय. There has to be some kind of eating to have that fellowship. आणि ती सहभागिता साधायला, तो आनंदोत्सव, तो थोडासा फन टाइम करायला तिथे सहभागिता, आहार, जेवण असायलाच हवंय. Even Jesus, when he instituted the Lord's Supper, he saw that it was followed with food. येशूंनी सुद्धा जेव्हा प्रभू भोजनाची प्रस्तावना केली त्यानंतर येशूंनी जबाबदारी घेऊन हे पाहिलं
की पश्चात आहारही दिला जावा, जेवण सुद्धा दिलं जावं. See, because the bonds are strengthened. कारण त्यात काय होतं माहितीये, ही जी आपली प्रेमाची बंधनं असतात ना, ती अजून ताकदवान होतात. Yes. एकत्र जेवल्याने. If you read in Exodus 24:9 and 10, निर्गम 24वा अध्याय त्यातलं 9 आणि 10 वचन जर तुम्ही वाचलं, then Moses and Aaron and Nadab and Abihu and 70 of the chiefs of Israel went up, and they saw the God of Israel. Under his feet was a work like a pavement made of sapphire, as clear as the sky itself. निर्गमाचा 24वा अध्याय 9 आणि 10 वचन. मग मोशे व अहरोन, नादाब व अबिहू आणि इस्रायलाच्या वडिलांपैकी 70 जण वर गेले आणि त्यांनी इस्रायलाच्या देवाला पाहिले आणि त्याच्या पायाखाली नीलकांत पाषाणाच्या चिरेबंदी कामासारखे अगदी स्वच्छ असे काही आकाशासारखे होते. But see the 11th verse. मग 11 वचन बघा. But God did not lay his hand on the nobles of Israel. They saw him and they ate and drank. आणि त्याने इस्रायलाच्या संतानाच्या थोर लोकांना हात लावला नाही आणि त्यांनी देवाला पाहिले आणि खाणे पिणे केले. Why does it say he did not lay his hands on the nobles of Israel? इस्रायलच्या त्या सगळ्या प्रतिष्ठित लोकांवर त्याने का हात ठेवला नाही? What about Moses? मोशेचं काय? Why not Moses? मोशेवर का नाही? Say, there is a scriptural understanding here. शास्त्र वचनातला एक समजून घ्यायचा हा भाग आहे. God did not strike them with any kind of sickness देवाने त्यांना कुठलाही आजार पाजार दिला नाही, or disease or death. रोगराई दिली नाही, मरण दिलं नाही. Because nobody can see. Bible says nobody can see God and live. कारण की बायबल म्हणतो की कोणी देवाला पाहून जगू शकत नाही. But here इथे मात्र God sat with them and ate with them. देव त्यांच्या सोबत बसला आणि देव त्यांच्या सोबत जेवलेला आहे. When there is a fellowship, जेव्हा सहभागिता होते, God will never strike you. देव तुम्हाला कधीही कुठल्या आजारा पाजारानं, मरीनं, रोगराईनं पिडणार नाही. Yes. When there is a oneness in heart, where there is unity, where there is love, हृदया जेव्हा एक होतात, जेव्हा तिथे प्रेम असतं, एकी असते, God will never strike it. देव तिथे कधीही काही पीडा येऊ देणार नाही. God will never strike a place where there is unity. ज्या जागेत ऐक्य आहे, देव तिथे पीडा येऊ देत नाही. Yes. That's what it says here. असं लिहिलंय. God did not lay his hands on the nobles of Israel. देवाने इस्रायलाच्या थोर लोकांवर हात ठेवला नाही. They saw him. त्यांनी देवाला पाहिलं. See, it says they saw him. त्यांनी पाहिलं देवाला. And they ate and drank. ते जेवले आणि त्यांनी खाल्लं प्यालं. Why? 70 and the leaders all were together. 70 आणि सगळे लीडर, सगळे पुढारी एकत्र होते. And they were eating with God. आणि देवासोबत जेवत होते. God said, देव बोलला, I cannot strike them. मी नाही यांच्यावरती हात उगारू शकत. Yes, I have said that nobody can see me and live. हा, मी म्हटलेलो आहे की कोणी मला बघून पाहून जगू शकत नाही, मीच म्हटलोय. But they are eating with me. पण ते माझ्यासोबत जेवताय. I love fellowship. मला सहभागिता आवडते. God loves fellowship. देवाला सहभागिता आवडते. And where there is fellowship, आणि जिथे सहभागिता आहे, there anybody strike you. काय कुणात हिम्मत आहे की तिथल्या ऐक्यात कोणी येऊन फूट पडेल. Praise God. Amen. That is how much importance God gives when you have Holy Communion. एवढं महत्व देवबाप देतो जेव्हा आपण प्रभू भोजन घेतो. त्या प्रभू भोजनाला God did not strike them. देवाने नाही त्यांच्यावर काही मरी पीडा का काही येऊ दिलं. First time पहिल्यांदा they sat with God ते देवासोबत बसले and had food with God. आणि देवासोबत त्यांनी खाल्लं आणि प्यालं. What does it show? त्याचा अर्थ काय? That God clearly places a very high value on the dinner table. की देव क्लिअरली जेवणाच्या मेजाला किंवा जेवणाच्या पंक्तीला फार महत्व देतो. Because food allows to have fellowship. का अन्न, तो आहार, ते जेवण आपल्याला एकमेकांशी बोलायची संधी देतं. It allows you to express thanksgiving to God. आणि देवाचे आभार प्रदर्शन करायची एक संधी देतं. And when you give thanks to God, आणि देवाला जेव्हा आपण अशा पद्धतीने आभार देतो, it will sustain your body. मग त्यातनं तुमच्या शरीराला ताकद मिळणार, पाठिंबा मिळणार. Some people eat and they're still sick. हो ना, काही लोक खाऊन खाऊन आजारी. Say, अरे पण ज्या पद्धतीनं खायचं त्या पद्धतीनं खाना राजा. do you sit together to eat lunch? जेवण करायला दुपारी का रात्री कधीतरी सगळे घरात एकत्र बसता का? I'm asking you. तुम्हाला विचारतोय मी, तुमच्या घरात किती माणसं आहेत आणि तुम्ही जेवायला कधी एकत्र बसता का? Or one is sitting on the north, another on the south, another on the east, another on the west. का आण्या पूर्वेला, बन्या पश्चिमेला आणि मन्या आणि दुसरीकडे. One sits in the bedroom. आणि एक बेडरूम मध्ये बेडवर घेऊन खातो.
One sits outside. एक बाहेर कुठेतरी बसतो आणि One खातो. sits in the balcony. एक बाल्कनीत बसतो आणि खातो. Because they cannot see eye to eye. कारण घरच्या लोकांना पण एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघायला होईना अलीकडे. And that's why there is no healing there. म्हणून आरोग्य नाही. There is no presence of God म्हणून there. देवाचा सहवास त्या घरांमध्ये नाही, देवाचं When- सानिध्य नाही. When you collect together असं नाही, आपण जेव्हा एकत्र बसतो, and eat together, एकत्र जेवतो, there is love flowing in that प्रीती place. वाहते ना. आम्ही करतो बाबा, आमच्या घरात हे होतं. Because that is called fellowship dinner or fellowship त्याला lunch. सहभागितेचं जेवण म्हणतात. दुपारचं असो का रात्रीचं, एक वेळ तरी करा हो. When you are not sitting together, पण तुम्ही घरची माणसं सुद्धा जेव्हा एकत्र एक वेळ बसत नाही, the devil has defeated your family. अरे सैतानाने तुझ्या कुटुंबाला ऑलरेडी हरवलंय. Devil has defeated your family. सैतानाने तुझ्या कुटुंबाला ऑलरेडी हरवलंय. No matter what happens, काही घडो, you call your children, तुम्ही तुमच्या मुलाबाळांना बोलवा say sit with us, आणि नियम करा. दिवसातनं एकदा एकत्र बसून eat जेवायचं. with us. बसा, जेवा. And what you should do, काय करायचं? speak the word of God, वचन बोलायचं, sing one एक song, गीत गायचं, thank the Lord, प्रभूचे आभार bless मानायचे, the Lord, देवाला आशीर्वाद द्यायचा and say, आणि म्हणायचं, God sat with the 70 and 8. देव 70 बसला आणि देव जेवला. God is here. देव इथे आहे. He's sitting with us. देव आपल्या सोबत बसलाय. See how healing takes place. बघा आरोग्य कसं घडतं. It's not only breaking of bread, but when you come together in unity as a family also, there is a healing taking फक्त place. चर्च मध्ये येऊन प्रभू भोजन घेतल्यावरच नाही, घरामध्ये सुद्धा जेव्हा ऐक्यानं प्रेमानं तुम्ही संपूर्ण परिवार एकत्र बसाल तेव्हाही हे आरोग्य घडून येतं. Mark 3:25 says, मार्कचा 3रा अध्याय आणि त्यातलं 25वं वचन म्हणत and आहे, if a house be divided against itself, that house cannot stand. एखादं घर जर आपल्यामध्येच विभक्त झालेलं असेल तर ते घर उभं राहणारच नाहीये. Having a meal together एकत्र जेवणं, and discussing God's work. देवाचं काम एकत्र बसून त्याची चर्चा करणं, It may be hard work, आणि त्यात थोडेसे कष्ट घ्यावे लागतील, मेहनत करावी लागेल, but its labor will pay everlasting dividends to you. पण हे परिश्रम जर आपण घेतले, घरच्या सगळ्या लोकांना दिवसातून एकदा एकत्र बसून आपण जेवायचं आहे, हे जर श्रम आपण घेतले तर त्याचा फायदा भविष्य काळात खूप होणार आहे बरं का. The problem today is पण आजची समस्या अशी आहे, the youths want to go out and eat pizza तरुण वर्गाला बाहेर जाऊन पिझ्झा खायचा, or KFC KFC, or vada pav or whatever, वडापाव, ये खाएंगे नहीं तो इनके And- धंधे चलेंगे नहीं. and there is rarely a fellowship meal. आणि मग सहभागितेचं जेवण घरात फॅमिलीत वगैरे काय होत नाही अलीकडे. Home food is still the best अरे घरचं जेवण अजूनही चांगलं, because there is love in it. कारण त्याच्यात प्रेम आहे. There is love in it. त्याच्यात प्रेम आहे. ती आई खपून ते बनवतीये. There is a fellowship in त्यात it. सहभागिता आहे ना बेटा. घरचा आहार नेहमी चांगला. Amen. दुनिया घुमो, घर वापस जरूर आणा. And they surpass those from the restaurants. आणि मग त्या रेस्टॉरंट्स मधून, हॉटेल्स No, मधून it's better than the restaurants. त्याच्यापेक्षाही हे चांगलं अन्न. Amen. घरचं अन्न सगळ्या हॉटेलच्या अन्नापेक्षा चांगलं अन्न. Amen. कितींना पटतंय माहित नाही, जवान पिढीचा अजिबातच माहित नाही, पण हे सत्य आहे. Amen. हे सत्य वचन आहे. And that's why Bible says म्हणून बायबल म्हणतं, God gave his son as the bread of life for us. देवाने त्याचा पुत्र आपल्यासाठी जीवनी भाकर म्हणून दिला. That's why that meal is the most delicious meal. आणि म्हणून ते जे अन्न आहे, तो जो आहार आहे, तो सगळ्यात चवदार आहे. So when you're eating your natural meal, you also give the spiritual meal. तर तुम्ही नैसर्गिक आहार जेव्हा घेता तेव्हा तुम्हाला आध्यात्मिक आहारही मिळतो. So as the natural meal sustains your body, the spiritual meal will sustain your spirit. नैसर्गिक आहार तुझ्या शरीराला ताकद देतो, तर आध्यात्मिक आहार तुझ्या आत्म्याला दणकट करत असतो. And you will be healthy and strong. आणि मग and तुम्ही healed. आरोग्यवान बलवान राहता. Praise God. Amen. Amen. आमेन. So whenever you sit for a meal, तर जेव्हा केव्हा तुम्ही जेवायला बसता, enjoy the fruit of your labor तुमच्या कष्टाचं फळ तुम्ही खाताय, And- आनंदाने खा, कपाला आठ्या मारून खाऊ नका. and bless the Lord. आणि देवाला आशीर्वादित करत करत आय विल ब्लेस यू लॉर्ड म्हणा आणि खा. Amen. Huh? एकदम Something छान. good is going to happen there. काहीतरी चांगलं होणार आहे. God says, देव बोललाय, because God loves you to sit together. कारण देवाला फार आवडतं. आपण असं परिवार म्हणून एकत्र बसलो ना की देवाला He आवडतं, loves. फार आवडतं देवाला. He said, if you cannot sit together, at least have food and sit देव together. म्हणाला, तुम्हाला असं एकत्र बसायला होत नाहीये ना, ऍज अ कुटुंब, कमीत कमी जेवणाच्या निमित्ताने तरी एकत्र बसा. That's why he says, म्हणून देव बोलला, whenever you sit to eat, जेव्हा केव्हा तुम्ही जेवायला बसाल, even call some strangers and eat. काही अनोळखी लोकांना पण बोलवा, Because कारण you might
entertained some angels. कदाचित काही देवदूतांना कशा पद्धतीनं तुम्ही पाहुणचार दिला Yes. असेल. अनोळख्याला खाऊ घालताना कदाचित आपल्याकडनं देवदूताचा पाहुणचार झाला असेल. Hebrews 13:12. इब्रिकरास 13:12. God is going to send angels there. देव तिथे देवदूत पाठवणार आहे. And what will happen? You know, when angels come to your house. आणि देवदूत आपल्या घरी आले की मग काय होणार तुम्हाला ठाऊक आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. Amen. Anything can happen. काही होऊ शकतं बरं का. Praise God. एक तर देव म्हटलं की काही होऊ शकतं. Amen. आणि देवाच्या नियमांना पाळून कामं केली तर मग काही होऊ शकतं. And see, Moses, Aaron, Nadab, all of them, they saw God. बघा ना, मोशे, आदाब यांनी सगळ्यांनी देवाला पाहिलं. Amen. Amen. And in the Old Testament, this was a regular practice. आणि जुन्या करारामध्ये ना हा नित्य नियमाचा सरावच होता. Every festival was followed up with celebration. प्रत्येक सणामागे ते आनंदोत्सव करायचे. Next time when you have food at home, पुढच्या वेळेला आता जेव्हा केव्हा तुम्ही घरी जेवायला बसाल, see who is seated with you. शेजारी कोण बसलंय बघा. Pray a prayer. प्रार्थना करा. Invite the Lord for dinner. प्रभूला जेवायला आमंत्रित करा. Amen. Amen. Call it a fellowship dinner आणि त्याला or सहभागितेचं fellowship lunch. जेवण असं नाव द्या. Amen. Amen. Paul says पौल बोलला in 1 Corinthians 10:31. 1 करीन 10 अध्याय त्यातलं 31 वचन. So whether you eat or drink or whatever you do, do all to the glory of God. 1 करीन 10 अध्याय आणि त्यातल्या 31 वचनात पौल म्हणाला, म्हणून तुम्ही खाता किंवा पिता किंवा काहीही करता तर सर्व गोष्टी देवाच्या गौरवासाठी करा म्हणजे झालं. Praise God. देवाला सगळ्यात मुद्दामून घ्यायचा. And breaking of bread brings us together. आणि प्रभू भोजन आपल्याला एकत्र आणतं बेटा. You know, in Exodus 12, निर्गम 12 मध्ये God set it up देवाने हा नियम लावून दिला that the family should be together. की परिवार एकत्र बसले पाहिजेत. He said, देव बोला, let the family take a lamb. परिवारानं एक कोकरू घ्यायचं. In verse 4. चौथ्या वचनात 12:4. And if the family is small आणि समजा तो परिवार छोटा आहे and the lamb is huge, आणि ते कोकरू फार मोठं आहे, call your neighbors. तर शेजाऱ्यांना बोलवायचं. Call your neighbors शेजाऱ्यांना बोलवायचं. निर्गम 12:4 वाचा. and have a bigger family celebration. आणि जरा परिवार मोठा करून अशा पद्धतीनं जेवणावळ करा. Let them join you. येऊ दे ना शेजारी आपल्या घरी. What does it show? काय अर्थ याचा? Fellowship. सहभागिता, बोलणं चालणं. Amen. Amen. That started the fellowship. की सहभागिता सुरू करणं. The lamb was involved in that fellowship. त्या सहभागितेमध्ये कोकरू गुंतलेलं होतं. कोकरू. Jesus is involved in that fellowship. येशू त्या सहभागितेत गुंतलेला होता. कोकरू येशू आहेत. Praise God. आमेन. For every festival they had this togetherness and celebration. प्रत्येक सणासाठी ना ते लोक एकत्र बसून अशा रीतीने आनंदोत्सव करायचे, एकत्र जेवायचे. See the time of Solomon. तुम्ही शलोमोन राजाचा काळ बघा. 1 Chronicles 29:22. एक इतिहास 29 त्यातलं 22 वचन. So they ate and drank that day before the Lord with great gladness, and they made Solomon the son of David king a second time, and they anointed him as a ruler for the Lord. एक इतिहास 29:22. आणि त्या दिवशी त्यांनी यहोवासमोर मोठ्या आनंदाने खाणे पिणे केले. See that? बघा, all the eating and drinking, सगळं खाणं आणि पिणं, it speaks of faith in God. त्यातून आपला देवावरचा विश्वास बोलला जातो. When do you eat and drink? तुम्ही कधी खाता आणि पिता? When you have faith that God is going to take care of you. जेव्हा आपला देवावर विश्वास असतो की देव मला सांभाळणार आहे. When you know that God is going to do a miracle in my जेव्हा life. तुला माहित असतं की देव माझ्या जीवनात काहीतरी चमत्कार करणारच आहे. Amen. आज नाही तर उद्या. Eating and drinking is a sign that the miracle is at the door. खाणं आणि पिणं एक चिन्ह आहे कशाचं? की चमत्कार दाराशी आहे. Yes. You are on a brink of a miracle. Say, who eats when he is in trouble? Only those who trust in God. त्रासांमध्ये असताना कोण खातं? ज्यांचा विश्वास देवावर असतो ते त्रासांमध्ये असले तरी खाऊन घेतात. Eating and drinking show that God is about to do the impossible. कारण खाणं आणि पिणं दाखवतं की देव अशक्य गोष्ट शक्य करणार आहे. Amen. Amen. What did Nehemiah tell the people? नेहेमाया लोकांना काय म्हणाला? Go your way. नेहेमाया लोकांना म्हणाला की चला जा. Don't cry now. रडत बसू नका. Eat the fat, drink everything, खा प्या, सर्व काही खा प्या. and then send portions unto them that have not prepared. आणि ज्यांची तयारी नाहीये त्यांना पण काही वाटे पाठवा. In Nehemiah 8:10. नेहेमाया 8व्या अध्याय त्यातल्या 10व्या वचनामध्ये नेहेमाया त्यांना म्हणालेला आहे For this day is holy unto our Lord. की आजचा दिवस आपल्या प्रभूसाठी पवित्र आहे. Don't be sorry. तुम्ही असे दुःखी होऊ नका. For the joy of the Lord is your strength. कारण प्रभूचा आनंद तुमची ताकद आहे. See, God is rejoicing when you keep together. देव आनंदी होतो जेव्हा आपण एकत्र बसतो ना बेटा. एकीत देव आनंदी होतो. Don't be sad.
दुःखी राहू नका, Don't be worried. आणि काळजी करत बसू नका, Don't fear. भिवू नका. Just eat and drink. खा प्या एकत्र बसून, तोंड इकडे तिकडे फिरवून मुरडून वगैरे नाही, एकत्र बसून आनंदाने खा. Because that shows that you believe in God. कारण त्यावरून दिसतं की तुमचा देवावर विश्वास आहे. And then things will start changing. आणि मग गोष्टी बदलायला लागतील. When you don't eat and drink, things will not change. तुम्ही असे एकत्र बसून जेवला आणि खाल्लं पिलं नाही ना, तर गोष्टी बदलणार नाही. Amen. Amen. The climate will change, the situation will change. हवामान बदलेल, परिस्थिती बदलेल. Remember when Paul was in the ship आठवतं जेव्हा पॉल जहाजात होता and the storm was raging वादळ आलं फार मोठं and the ship was going down, आणि ते तारू किंवा ते जहाज आता बुडायच्या बेतात होतं none of them ate. आणि कोणीही त्यावेळेला जेवलं नाही. And Paul said, आणि पॉल त्यांना म्हणाला I perceive की मी बघतोय that this voyage will be with hurt की हा प्रवास जो आहे याच्यामध्ये इजा होणार आहे and there will be much damage, आणि फार मोठी हानी पण होणार आहे असं माझ्या लक्षात येत आहे. not only for the ship आणि फक्त तारूला आणि जहाजाला हानी होणार आहे असं नाही, but also for our lives. आपल्या जीवनांची सुद्धा यात हानी होणार आहे असं मला दिसतंय. That means we are also going to die. याचा अर्थ आपणही मरणार आहोत. See, he himself is testifying we are going to die. पॉल स्वतः साक्ष देऊन सांगतोय, पॉल स्वतः बोलतोय की मला असं वाटतंय की जहाजाला ना आपल्याला सगळ्यांना आता काहीतरी हानी होणार आहे. But the pilot did not listen to Paul परंतु त्या पायलटनं, त्या कप्तानानं काही पॉलचं ऐकलं नाही and they were caught in a severe storm आणि मग मोठ्या वादळामध्ये ते लोक अडकले. and no one had eaten for a long time. मोठ्या वादळात ते अडकले, बऱ्याच काळापासून कोणी जेवलेलं नव्हतं. But then finally Paul called the crew सत्यशेवटी पॉलनं सगळ्या कामावरच्या लोकांना बोलावलं and he said जहाजात काम करणारे सगळे आले आणि पॉल त्यांना म्हणाला in Acts 27 verse 21, प्रेषित 27वा अध्याय आणि त्यातलं 21वं वचन, men, you should have listened to me in the first place and not left fair heavens, you would have avoided all this injury and loss. And now I exhort you to be of good cheer, for there shall be no loss of any man's life among you, but of the ship. For the angel of God stood with me and gave me confidence. प्रेषित 27 त्यातलं 21वं वचन. आणि त्यांना पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पॉल त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, अहो गृहस्थांनो, तुम्ही माझे ऐकायचे होते आणि क्रेताहून निघायचे नव्हते, म्हणजे हाल वही हानी झाली नसती. See, verse 34. 34वं वचन, Please eat something now for your own good. म्हणून मी विनंती करतो की आता अन्न घ्या, तुमच्या स्वतःच्या निभावासाठी काहीतरी खा. For not a hair of your head shall perish. कारण तुम्हातील कोणाच्या डोक्याचा केसही नाश पावणार नाहीये. See, पॉल म्हणतो त्यांना, today in your hearing I am giving you this verdict. आज तुमच्या ऐकण्यामध्ये मी तुम्हा लोकांना हे फरमान देतोय, No matter what is happening with your life, की तुझ्या आयुष्यात काही जरी चाललेलं असलं ना, eat and drink. खा आणि पी. खायचं प्यायचं सोडू नको. I'm not saying don't fast. मी असं नाही म्हणत की उपास कोणी करायचा नाही. There are times to fast. कधी कधी उपासही करायचे असतात, वेळ असते उपास करायची. But don't fast because you are worried. तुला काळजी आहे, तुला टेन्शन आहे, म्हणून उपास करू नको. See, there is one kind of fasting where you fast for God. एक पद्धतीचा उपास असा असतो की जो तू देवासाठी धरतोस. There is another kind of fasting you cannot eat because of the trouble. आणि एक पद्धतीचा उपास असा होतो की तुला खायला जमतच नाही कारण तू त्रासात आहेस, टेन्शन खूप आहे. And at such times, purposely eat. अशा टेन्शनच्या वेळेला तर मुद्दामून खायचं. Purposely eat. मुद्दामून खायचं टेन्शन असताना. When you eat, खाल्लं ना, then you'll be like Elijah, you can run. मग एलियासारखं धावायला ताकद मिळते. हो, All your depression goes. मग सगळं नैराश्य जातं. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. Say, I will eat. असं म्हणायचं, मी खाणार बाबा. Come on, family, let us eat. सगळ्यांना कुटुंबामध्ये आपण म्हणायचं, चला जेवायला, आपण बसायचं Jesus जेवायला. is here. येशू इथे आहेत. The joy of the Lord is our strength. प्रभूचा आनंद आपली ताकद आहे. चला, My God loves fellowship. माझ्या देवाला सहभागिता आवडते. बोला, My God चला. loves unity. आणि माझ्या देवाला ऐक्य आवडते. एकमेकांशी बोला, come on. And say, thank you, Jesus. बोला, धन्यवाद येशू. I'm eating because I have faith मी जेवतोय कारण माझ्यात विश्वास आहे that I will come out of this की मी mess. या सगळ्या गोंधळातनं बाहेर पडणार आहे. And I'm telling you, आणि मी सांगतो ना, the moment you finish that last rice on the plate, ज्या क्षणाला something तुम्ही will happen. तुमच्या ताटातला शेवटचा भात One grain. काहीतरी चमत्कार होईल. Amen. शेवटचा घास घेताच काहीतरी चमत्कार होईल. My God can do it. माझा देव करू शकतो. I don't know how much you believe. मला माहित नाही तुम्हा लोकांचा यावर किती विश्वास आहे. नेव्हर माइंड, माझा भरपूर विश्वास आहे. Amen. आमेन. And that's why I encourage you on Easter Sunday, eat with us. आणि म्हणून ईस्टरच्या रविवारी माझं तुम्हा सगळ्यांना प्रोत्साहन आहे, आमच्या सोबत जेवायला बसा. Because Moses
and others are also going to eat with us. कारण मोशे आणि बाकीचे सुद्धा आपल्या सोबत Not जेवणार that आहेत. Moses. There are many Moses and other तो मोशे नाही, पण 70 अनेक मोशे leaders. आहेत आणि अनेक 70 लीडर सारखे अनेक लीडर आहेत. तेही आपल्या सोबत जेवायला बसणार आहेत. तर ईस्टरच्या रविवारी हे जरूर करायचं आहे. काना कुणी करून कारण उगीच देऊ नका. And see the breakthrough that will come. आणि मग बघा काय नवीन सुरुवात होते. See the healing that will come. मग बघा काय आरोग्य येतं. Amen. दुखणारच नाही काय. तुम्ही म्हणा अलीकडे हाडं दुखत नाही जणू. God loves fellowship. देवाला सहभागिता आवडते बेटा. God loves feasting. देवाला अशी मेजवानी आवडते. That's why they looked at Jesus and said, "This man is a glutton." आणि म्हणून येशूकडे बघून काही लोक म्हणाले ना की हा खादाड आहे. Everywhere Jesus went, they had a party. आणि जिथे कुठे येशू गेले ना तिथे तिथे त्यांनी पार्टी Because he changed the atmosphere कारण there. येशू गेले की सगळं वातावरण बदलून टाकायचे. See, troubled people used to call him, आणि त्रासात असलेले लोक येशूंना बोलवायचे but they used to eat. पण मग जेवायचे And then they enjoy. आणि मग आनंद करायचे. Jesus is with you. येशू तुझ्या सोबत आहे. When the bridegroom is taken away, then you fast. वर निघून गेल्यानंतर उपास पकड. But Jesus is here. येशू अजून आपल्या As long सोबत as the bridegroom is with us, why should we fast? जोर वर आपल्या सोबत आहे. आपण कशाला उपास धरायचे. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय. There are seasons of fasting, as I told. आणि जसं मी म्हणालो उपास करायचे सुद्धा काही ऋतू असतात. नाही असं नाही. Jesus said, how can the guests of the bridegroom fast while he is with पण them? येशू म्हणाले ना की वराकडचे पाहुणे कसं काय उपास करू शकतात जेव्हा वर त्यांच्या सोबत आहे. पाहुण्यांनी खायला प्यायला हवंय. As long as he is with them, they will not fast. आणि जोवर वर त्यांच्या सोबत आहे ते उपास करणार नाहीत, करू नयेत. Praise God. Amen. 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 Make it fun. Make it a loving communion. गंमत जमत करा. एक प्रेमाची सहभागिता द्या. एवढं छान टेबल घरात घेतले जेवायला. Sometimes people eating time also, they are so stressed up. कधी कधी माणसं जेवताना पण एवढी टेन्शन मध्ये असतात का की समोरच्या बघणाऱ्यालाही टेन्शन येते. Jesus just walks away from that place. आणि मग येशू तिथून निघून जातात की हे टच मी नॉट एरिया है, इधर कुछ कर नहीं सकते. He gives a lot of importance to Holy Communion. येशू पवित्र सहभागितेला फार महत्त्व देतात. It's only when you give meal time as the most important time, जेव्हा तुम्ही जेवायच्या वेळेला अगदी महत्त्वाची वेळ म्हणून महत्त्व द्याल, Jesus' presence will be there. येशूचा सहवास त्या घरात येणार. Amen. Amen. He calls me to his banqueting table and his banner over me is Love. finished. Yes. And wherever Jesus went, he used to celebrate. आणि जिथे कुठे येशू गेले ना, येशू आनंदोत्सव करायचे. Amen. Amen. आनंद उत्सव. It's not just food, it is his presence. का फक्त अन्न नाही रे की आज काय बनवलंय ते नाही. येशूंचा सहवास, येशूंची उपस्थिती. Amen. When the moment they came and sat down to hear his word, ज्या क्षणाला ते सगळे आले आणि येशूंचं वचन ऐकायला बसले, he said, I have compassion on them. येशू म्हणाले मला लोकांचा कळवळा येतो. एक पार्टी होऊन जाऊ हो दे. ना, एक पार्टी बनतीये. He always followed up the breaking of bread with food, with the word, with food. आणि प्रभू भोजनाच्या मागे प्रभू येशूंनी नेहमी जेवण केलं. शब्दामागे, उपदेशामागे नेहमी जेवण केलं. कळवळा आला, म्हणाले आपण यांना काहीतरी खायला देऊया. They said so many people are there. मग शिष्यांना टेन्शन, एवढ्या लोकांना आणि खायला कुठून आणायचं. Okay, let them sit down on the grass. ठीक आहे, त्यांना पहिलं खाली तर बसवा. And he multiplied the bread and fish. आणि भाकर आणि मासे बहुगुणित केले ना. And Bible says he healed them also. आणि बायबल म्हणतं येशूंनी त्यांना आरोग्यही दिलं, खायलाही दिलं आणि बरंही केलं. See, eating, healing. खाणं, आरोग्य. With joy you should eat, with joy he will heal you. आनंदाने खायचं, आनंदाने प्रभू तुला बरं करेल. Amen. कपाळाला आट्या मारून बसला तर बरं व्हायला तेवढाच उशीर लागेल. तू समजदार आहेस, समजून घे. Make every meal a celebration. प्रत्येक जेवणाच्या वेळेला आनंदोत्सवाची वेळ करा. Talk about Jesus. येशूंविषयी बोला. Talk to Jesus. येशूंशी बोला. Sanctify your food. स्वतःचं जे काय अन्न आहार आहे त्याला शुद्ध करा. Bless the food and pray. अन्नावर And then आशीर्वाद eat. मागा, प्रार्थना करा. सगळ्यांनी मिळून खा. And see what happens. बघा काय होतं. It shall be a blessing for your body. एवढं तुमच्या शरीराला त्यातून आशीर्वाद मिळेल ना. And when you bless, it shall be a blessing for your soul. आणि आशीर्वादित केल्यावरती ते तुझ्या जीवासाठी आशीर्वाद होणारच आहे. Even the most impoverished meal also can become a delicious meal when Jesus is present there. बेताचा आणि साधारण जरी जेवण आणि स्वयंपाक केलेला असला ना तरी सुद्धा ते चवदार होऊन जातं जर येशू तिथे असतील तर. Yes. आमेन. Any meal. कुठलंही अन्न, Even in कुठलंही a restaurant when you go.
तुम्ही समजा हॉटेलमध्येही खायला गेला. Imagine that you are sitting together as a family having fellowship with Jesus. कल्पना अशीच करायची की एकत्र कुटुंब म्हणून येशूंसोबत आपण इथे बसलोय. Yes. असाच विचार असाच करायचा. You should imagine that way. अशी कल्पना करायची की त्या रेस्टॉरंट मध्ये पण आपण कुटुंब पूर्ण बसलोय आणि येशूही बसले. That's what I do every time. Wherever we go, wherever we eat, I say thank you Jesus. मी तसंच This is a करतो. fellowship meal. जिथे कुठे आम्ही तिघ जण जातो ना, आम्ही असंच करतो आणि देवाला धन्यवाद देऊन की प्रभू तू इथे हजर आहेस आणि आम्ही तुझ्या सोबत जेवतोय. Amen. Amen. Jesus is present at our table. येशू आमच्या मेजापाशी हजर. That's what Paul says म्हणून पौल म्हणाला in 1 Timothy 4:4. 1 तिमोथी 4:4. Nothing is to be rejected if accepted with thanksgiving, for it is made holy by the word of God and prayer. 1 तिमोथी 4:4 मध्ये पौल म्हणूनच म्हणालेला आहे की देवाने अस्तित्वात आणलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकार स्तुती करून घेतली असता काहीही व्यर्थ नाही. See that? हे काहीही खाण्याजोगं नाहीये असं नाहीये. आशीर्वादित करून जर खाल्लं तर सगळं खाण्याजोगं आहे. Amen. Amen. Read the word of God. देवाचं वचन थोडं तिथं वाचा. Bring the Bible. जरा बायबल बाहेर काढा. Read the word. वचन वाचा. शब्द फोन बरे One लगेच बाहेर song, निघतात. sing. Take one song. एक गीत घ्या. Invite the काय Lord हरकत आहे? Jesus to join. प्रभू येशूंना आमंत्रित करा की हे प्रभू जेवायला. Amen. काय हरकत आहे म्हणजे Let it be a very lively session. जरा एक असं सजीव असं ते जेवण असू दे ना, दुपारचं का रात्रीचं कुठलंही, Amen. जिथं जीवन आहे. Praise God. आमेन. नाही तर मग कमवतात खातात पण बरे होत नाहीत. Yes, we should have the breaking of bread in the church, the Lord's Supper. चर्च मध्ये तर प्रभू भोजन आपण घ्यायचंच असतं, त्याला मनाई नाहीच आहे. But every meal should be a celebration. पण प्रत्येक आहाराची वेळ एक आनंदोत्सवाची वेळ पाहिजे. You will have more blessing, I tell you, and more healing. मी सांगतो ना, जास्त आशीर्वाद आणि जास्त आरोग्य मग तुम्हाला मिळेल. Call friends home. मित्रांना कधी घरी बोलवा. Let them sit. बसू दे ना. Eat with them. जेवू दे ना. Pray. प्रार्थना करा. And then eat. मग खा. See, Jesus comes बघा there. येशू तिथे येतातच. Praise God. Amen. Silent listener of every conversation at the table, Jesus. And I believe that Jesus comes there. आणि माझा तर विश्वासच आहे की त्या मेजापाशी येशू येतातच. Amen. आमेन. I don't know about you, but in my kitchen, मला तुमचं माहित नाही पण माझ्या स्वयंपाकघरात where the dining table is जिथे laid डायनिंग out, टेबल आहे, on the wall I have this portrait of the Last Supper. भिंतीवरती मी प्रभू भोजनाचं ते चित्र लावलेलं आहे. Yes. शेवटचं प्रभू भोजन शिष्यांबरोबर येशूंनी घेतलं ना, ते आहे भिंतीवर आहे. So whenever somebody comes and eats with us, तर कोणी आमच्याकडे समजा आलं, आमच्या सोबत जेवलं, their eyes must fall there. की डोळे तिथे पडलेच पाहिजे Oh, Jesus is sitting and eating की with येशू the इथे 12. आपल्या सोबत बसून And जेवतात here we are sitting and eating. What आणि is इथे this? आपण एकत्र बसतोय जेवतोय. किती छान. आमेन. I believe most of you must be having in your आणि kitchen. माझा How विश्वास many have it? आहे की तुमच्यातल्या अनेक लोकांच्या घरी ते चित्र असणारच आहे. म्हणजे अनेकांच्या घरात ती फ्रेम आहेच. How many have it? किती लोकांच्या घरात ती फ्रेम आहे? Only few. Okay. Others, what you have? म्हणून Celebrities photo. बाकीच्यांच्या घरात डायनिंग टेबलवर काय लावलंय? शाहरुख खान के फोटो लगाए. That's why that is happening. इसलिए ऐसा हो रहा है. Some things are not happening. नहीं हो रहा ना, जो होना हो रहा ही नहीं है. Say, put that thing. असं नाही, ते लावा, बघा. It must be the most saleable art in the whole world. अख्ख्या जगामध्ये ते जे चित्र आहे ना, येशू 12 शिष्यांसोबत जे शेवटचं प्रभू भोजन घेतायत, सगळ्यात जास्त त्याची विक्री होत असणार आहे. Yes, in the whole world. अख्ख्या जगात, कारण प्रत्येक ख्रिश्चन माणसाच्या डायनिंग टेबल पाशी ते असतं. Most saleable. सगळ्यात जास्त विक्रीला जाणारं ती फ्रेम आणि ते चित्र असेल. Because that was the moment Jesus said, one of you is going to betray कारण me. त्या क्षणाला येशू बोलले, तुमच्यातला एक जण मला धोका देणार आहे. Say that fellowship is broken. बघा, सहभागिता तुटली, तुमच्यातला एक जण मला धोका देणार आहे. And that fellow walked out. आणि मग तो जो होता तो उठला आणि निघून गेला. The moment he walked out, he committed त्या suicide. क्षणाला उठून चालून निघून गेला, त्याने आत्महत्या केली. You need to stay in the fold. असं नाही, कळपात Stay राहावं in the लागतं family. बेटा. परिवारात Pray राहायला together. लागतं. एकत्र राहा, कळपात राहा, कुटुंबात राहा. Amen. काय झालं की मी सोडून चाललो असं करायची गरज नाही. You know, in Italy, इटलीमध्ये Leonardo da Vinci, he has his painting of this Lord's Supper is the most
costliest and most famous. लिओनार्डो विंची यांचं हे प्रभू भोजनाचं जे चित्र त्यांनी काढलेलं आहे ते सगळ्यात महाग विक्रीला आहे. It is at Santa Maria complex in Italy, Milan. इटलीमध्ये मिलन. And it's a huge one. मोठ्याच्या मोठं आहे ते, खूप महाग. It is called the saddest painting in the world. अख्ख्या जगामध्ये त्याला दुःखी असं पेंटिंग म्हणतात, दुःखाचं पेंटिंग. I don't know why they call it मला that way. माहित नाही For me त्यांनी it's a असं नाव का joy. दिलंय. आपल्यासाठी तर तो आनंद आहे, प्रभू भोजन शेवटचं येशू शिष्यांसोबत घेतात, पण त्यांनी नाव असं दिलंय त्या पेंटिंगला, दुःखी पेंटिंग. He was one of the greatest painters of all time. ते अतिशय प्रख्यात आणि प्रसिद्ध असे पेंटर होते. He has painted many things. अनेक पेंटिंग्स त्यांनी केलेली आहेत. But when he took up this job of painting the Lord's Supper, पण जेव्हा त्यांनी प्रभू भोजनाचं हे पेंटिंग हातात करायला घेतलं, he was not able to finish it. त्यांना ते संपवायला जमेना. It took him 3 years to paint that one painting. 3 वर्ष लागली त्यांना ते पेंटिंग संपवायला. He painted it on a brick wall, एका विटांच्या भिंतीवर त्यांनी ते पेंटिंग केलं, which was set up in this dining hall of the covenant जे त्या of the convent of Santa Maria. त्या सांता मारिया कॉन्व्हेंटच्या डायनिंग हॉलच्या विटाच्या भिंतीवर त्यांनी हे पेंटिंग केलंय. But the setting was so bad, the bricks were bad that he couldn't really do the पण painting. सेटिंग नीट नव्हतं, विटा वर खाली ओबड धोबड खडबडीत, तर त्यांना ते पेंटिंग नीट त्याच्यावर करायला जमलं नाही. In 20 years of its completion, it started decaying. आणि मग ते पेंटिंग पूर्ण झाल्यानंतर 20 वर्षाच्या कालावधीतच ते थोडं कुजायला, सडायला, खराब व्हायला लागलं. In 50 years, it was unrecognizable. 50 वर्षामध्ये तर ते ओळखीलाच येईना की हे प्रभू The भोजनाचं monks पेंटिंग. tried everything to preserve it. आणि मग जे होते तिथे अधिकारी त्यांनी सगळे प्रयत्न केले की हे पेंटिंग वाचवावं, At least little bit you can see की it. कमीत कमी थोडं ते दिसावं, आपण ते वाचवावं. Even today, if you want to see that painting, आजही तुम्हाला ते पेंटिंग जर पाहायचं असेल, only 30 people are allowed at one time. फक्त 30 लोकांना ऍट अ टाइम ते पाहायला आत सोडतात बघायला. Because there are 2 automated doors. कारण 2 दारं तिथे आहेत. When you enter in, आतमध्ये गेलो this door opens, की दार उघडतं, and then you go to the second door. मग दुसऱ्या दारात आपण जातो. But first this door has to be closed, then the other door will. पण ते पहिलं दार आधी बंद व्हायला हवं, मग ते दुसरं दार उघडतं. Amen. असं. Because they don't want any bacteria, any light, anything to go in कारण की त्यांची and इच्छा spoil the नाहीये painting. की काही जंतू वगैरे आतमध्ये यावेत आणि ते पेंटिंग आता ह्याच्याहून जास्त खराब व्हावं अशी त्यांची इच्छा नाहीये. And then you have to stand there मग तिथे उभं राहायचं until the green lights are on. जोपर्यंत हिरवा दिवा लागत नाही You cannot see the painting. ते पेंटिंग आपण बघू शकत Because नाही. they check up all the automated doors are thoroughly closed. कारण ते आधी तपासतात की सगळी दारं घट्ट बंद आहेत ना, And then you can see the painting. मग ते पेंटिंग आपल्याला पाहायला But परवानगी praise मिळते. God, we have got that painting at home. पण देवाला धन्यवाद, We don't आपापल्या want that painting. We घरांमध्ये are- आपापल्या घरांमध्ये ते पेंटिंग आहेत. I'm just saying मी it. आपलं सांगतोय विषय निघाला म्हणून. But what I want to say is, मला यातनं जे म्हणायचंय ते हे, why do people put that painting at the dining table? लोक ते पेंटिंग डायनिंग टेबलच्या भिंतीवर का लावतात Nobody will put it in the front room. आणि कोणी असं लिव्हिंग रूम मध्ये, हॉल मध्ये लावत नाही. का नाही? Because it is that fellowship कारण dinner. ते सहभागितेचं जेवण आहे, ते डायनिंग हॉल मध्येच पाहिजे. It's a fellowship dinner. ते सहभागितेचं जेवण आहे, You ते have to डायनिंग हॉल मध्येच पाहिजे, जिथे आपण जेवतो तिथे पाहिजे. Amen. आमेन. Because sometimes, you know, when we sit together, कारण कधी कधी जेव्हा आपण एकत्र बसतो ना, there is bitterness, there is hate, all that has to go immediately in परिवारामध्ये, the name of कुटुंबामध्ये सुद्धा कधी कधी काही थोडंसं अबोला असतो, तिरस्कार असतो, कपट, काही ना काही बिनसलेलं असतं, खटकलेलं असतं, तर ते सगळं जायला पाहिजे. To sit together, it requires love and forgiveness. एकत्र बसायला बर का प्रेम आणि क्षमा लागते. You cannot fester grudges in your heart and sit together. एकमेकांच्या हृदयामध्ये कडूपणा घेऊन एकत्र बसता येत नाही. See? कारण की मग हिशोब असा असतो की मी त्याचं तोंड नाही बघणार, मग एकत्र बसणार कसे? And that's why God is bringing this event so that we will stay together. म्हणून देवबाप ही घटना आपल्या समोर जिवंत करून आणतोय की आपण एकत्र राहावं, एकत्र बसावं, एकत्र खावं प्यावं.
That's why I see the Christians, they always worship together. आणि म्हणून ख्रिश्चन लोकांचं बघा ना कसं असतं, आराधना भक्ती नेहमी ते एकत्र करतात. Every Sunday they come दर together, रविवारी ख्रिश्चन म्हटला की चर्चला येणारच, eat together. एकत्र जेवणार. See, and God made it such a policy that breaking of bread should be conducted in the church. आणि देवाने नियमच असा लावून दिला की प्रभू भोजन चर्च मध्येच झालं पाहिजे. He didn't say each one of you have it alone. देव असं नाही म्हणाला की प्रभू भोजन तुम्ही एकट्याने कुठेही घ्या. Go in your bedroom and have it alone. बेडरूम मध्ये एकट्याने घेऊन टाक प्रभू So भोजन. the husband is in the front room, the wife is in the bedroom, having it all alone. मधु इथे चंद्र तिथे असं सगळं प्रभू भोजन व्हायला लागेल. मग देवाला धन्यवाद की देवाने असं केलेलं नाही. Say, he said, देव बोललाय you can have it only in the church. फक्त चर्च मध्ये प्रभू भोजन. So if you want to sit together, forgive one another, sit together. तर तुम्हाला एकत्र बसायची जर इच्छा असेल तर एकमेकांना क्षमा करा आणि मग भले तो बसला शेजारी, नेव्हर माइंड. Amen. Like Jesus used to visit Mary and Martha. जसं येशू मरिया मार्थेच्या घरी जायचे, There was this fellowship dinner. सहभागीतेचं जेवण व्हायचं. Martha used to be busy preparing good food. मार्था चांगला आहार बनवण्यातच बिझी असायची. Mary used to sit at the feet of Jesus. मरिया येशूंच्या पायाशी बसायची. And once Martha said, एकदा मार्था बोलली पण, Lord, tell प्रभू Mary, थोडं मेरीला सांगा, give a helping hand to me in the kitchen. थोडं मला किचन मध्ये येऊन मदत करायला हवी, तिने जरा सांगा तिला. Jesus said, Martha, Martha, you're worried about two येशू things. तिला म्हटले, मारते मारते तू खूप गोष्टींविषयीची काळजी करते, One thing is needed. एकच गोष्ट गरजेची आहे. And she has taken the best. आणि हिनं मरियेला चांगला वाटा घेतलाय. Sometimes a Martha should be a Mary. कधी कधी मार्था मेरी बनायला And पाहिजे, sometimes a Mary should be a Martha. कधी कधी मेरी पण मार्था बनायला पाहिजे. Otherwise, then Mary cannot eat food. नाही तर मग मेरीला जेवता येणार नाही. सगळेच मेरी बनले तो खिलाएगा कोण? Only spiritual food, no physical. मग आध्यात्मिक अन्नच खायचं का? And Martha only physical food, no spiritual आणि मग food. मार्थेला फक्त शारीरिक अन्न आध्यात्मिक अन्न नाही, मेरीला फक्त आध्यात्मिक अन्न शारीरिक अन्न नाही, असं संतुलन बिघडू नाही द्यायचं. Amen. बॅलन्स मध्ये सगळं करा. Praise the Lord. I read an article. मी एक लेख वाचला. There are these 12 to 15 women, 12 ते 15 बायका होत्या, old women. वृद्ध बायका. Every week they gather together, दर आठवड्याला एकत्र जमायच्या, have fellowship, सहभागिता, एकमेकांशी बोलाचाली, Prayer. प्रार्थना, worship, आराधना, reading of the Bible, बायबल वाचन and lavish food. आणि मस्त जेवण. All oldies. सगळ्या म्हाताऱ्यावर They have been doing it for 25 years. 25 वर्ष त्यांनी हे नित्य नियमाने They केले. didn't miss it 1 week also. एक आठवडा म्हणून त्यांनी चुकवलं नाही एकत्र जमणं. And today they are, some of them are 70 and 80 years old. आणि आज त्या काही बायकांमध्ये कोणी 70 वर्षाचा आहे, कोणी 80 वर्षाचा आहे. And when they found out आणि जेव्हा त्यांनी शोधलं, त्यांना कळलं that all of these families की हे जे सगळे परिवार आहेत were well established. अगदी व्यवस्थित The children were all walking with the वेल Lord. सेटल्ड फॅमिलीज Some of मधल्या, them had become pastors. वेल सेटल्ड फॅमिलीज मधल्या सगळ्या वृद्ध बायका, None of them died a premature death. कोणी वेळे अगोदर मेलं नाही. काहींची मुलं पास्टर वगैरे झालेली, None died before time. कोणीही ठरलेल्या वेळे अगोदर मेलं नाही. They had grandchildren, great grandchildren. नातवंड पतवंड वगैरे झाली. Fellowship, सहभागिता, unity, एकी, oneness. ऐक्य. There is lots of power. खूप सामर्थ्य असतं बेटा त्याच्यामध्ये. तुम्ही अशी तोंड फिरून प्लीज बसू नका घरात किंवा कुठेही. Yes. इकट्ठा बैठो, That's जो what भी रहेगा हिसाब क्लियर करो. Psalm 131. स्तोत्र 131 What it says? काय लिहिलंय? Can you read it? वाचू शकतो का आपण? स्तोत्र संहिता 133. स्तोत्र संहिता 133. What does it say? काय लिहिलंय तिथे बघा. How pleasant it is when Amen. brethren dwell together in unity and harmony. It's as precious as fragrant anointing oil that was poured over Aaron's head. Amen. And it ran down onto his beard and to the border of his robe. Harmony is a refreshing as the dew of the mount of Hermon on the mountains of Israel, and God has pronounced his eternal blessings there, even life forevermore. स्तोत्र संहिता 133. पहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती उत्तम व किती मनोरम आहे. ते मस्तकावर घातलेल्या बहुमूल्य तेलासारखे आहे, जे दाढीवर, अहरोनाच्या दाढीवर उतरले, जे त्याच्या वस्त्राच्या काठावर उतरून आले, त्या तेलासारखे ते आहे. ते सियोनाच्या डोंगरांवर उतरणाऱ्या हर्मोनाच्या दहिवरासारखे आहे, कारण तेथे यहोवाने आशीर्वाद
म्हणजे सर्व कालचे जीवन आज्ञापिले आहे. Say, आमेन. unity. एकी. Amen. एकी. That's why when we are breaking of bread, the crowd doubles up. आणि म्हणून बघा ना, आपल्याकडे प्रभू भोजन असलं की गर्दी आपोआप डबल होते. Because they know the importance of breaking of कारण bread. त्यांना प्रभू भोजनातलं महत्व माहिती आहे. But now it shall increase fourfold now. आता 4 पटीनं गर्दी वाढेल बघा या Because ऐकल्यावर. you will be expecting a miracle to पण happen. तुम्ही चमत्कार घडायची अपेक्षा कराल. Don't expect a miracle only to happen here. Even at home also you should expect. फक्त इथे चमत्कार होणार अशी अपेक्षा करू नका. तुमच्या घरातही चमत्कार होईल अशी अपेक्षा करा. Sit down as a family. कुटुंब म्हणून एकत्र बसा. Open the Bible. बायबल उघडा. Read a scripture verse. एखादं वचन वाचा. If you cannot do that, आणि हे जर तुम्हाला करता आलं नाही, at least say something about Jesus कमीत कमी येशूविषयी काहीतरी बोला and bless the food. आणि अन्नावर आशीर्वाद घ्या. Thank the प्रभूचे आभार Lord माना. for it. देवाला धन्यवाद द्या. I'm telling you, मी सांगतो. that food will become a miracle food for you. ते अन्न, तो आहार तुमच्यासाठी चमत्काराचा आहार बनेल. Just imagine every morning, afternoon, evening, if you eat that miracle food, what will happen to your bodies? कल्पना करा, दर दिवशी सकाळी दुपारी रात्री असं चमत्काराचं अन्न तुम्ही घेतलं तर तुमच्या शरीराचं काय होईल. Bible says in Isaiah 30 verse 29, यशया 30वा अध्याय त्यातलं 39वा वचन, 29, 29वा वचन. you will have songs as in the night when you keep the festival, and gladness of heart as one marches to the sound of the flute. यशयाचा 30वा अध्याय आणि त्यातलं 29वा वचन. पवित्र सण पाळण्याच्या रात्रीप्रमाणे तुम्हाला गीत होईल, आणि जसा कोणी यहोवाच्या पर्वतावर इस्रायलाच्या खडकाजवळ जायला पावा वाजवीत चालतो तसा तुमच्या हृदयाचा हर्ष होईल. See that. आमेन. What does party signify? पार्टी कशाचं दर्शक आहे. It speaks of joy. पार्टी म्हणजे आनंदाचं दर्शक आहे की खुशी आई तो पार्टी करी. That's why eating is joy. म्हणून जेवण करणं आनंद आहे. And who doesn't love to eat? आणि खायला कोणाला आवडत नाही हो. I don't know. Only sick person will not love to eat. फक्त आजारी लोकांनाच खायला आवडत नाही, बाकी खायला तर सगळ्यांनाच आवडतं. Isn't हो की नाही. it? खाणं Healthy म्हणजे- person. See, Johnny sir is saying yes. हो, जॉनी सर लगेच हो म्हणाले. हा. Healthy people will love to eat. आरोग्यवान लोकांना खायला आवडतं. Only the sick will hate to eat. आजारी लोकांनाच खायला आवडत नाही. Healthy will eat. किंवा आरोग्यवान जे आहेत त्यांना खायला आवडतं. खाणं म्हणजे बेस्ट टॉपिक. So God is not against your eating. तर देव काही तुमच्या खाण्याविरुद्ध नाहीये. But through the eating, He has set up the importance of Holy Communion. पण त्या खाण्याद्वारे देवाने एक अतिशय महत्वाचा धडा पवित्र सहभागितेचा आपल्याला दिलेला आहे. Why didn't He just have breaking of bread? येशूनी फक्त प्रभुभोजन घेतलं आणि सोडून दिलं असं का Why नाही. have meal with the breaking of का bread? प्रभुभोजनासकट आहार का, जेवण का. Why did Jesus have meal with the breaking of येशूनी bread? प्रभुभोजना पश्चात एकत्र जेवण का केलं. He wants to eat. He wants you to eat with joy. येशूंची इच्छा आहे तुम्ही आनंदाने जेवायचं. Amen. कष्टाचा अन्न आनंदाने खा. एवढी मेहनत करताय दिवस रात्र, खातान रडताय. Say, रो eat रहा with खा रहा, joy. रो रहा खा रहा है, खुश रह के खा. Happily eat. आनंदाने खा. Thank God and eat. देवाला धन्यवाद देऊन खा. तुझ्या मेहनतीचाच देवाने दिलेला आशीर्वाद आहे. Amen. आमेन. Because the more you are troubled, the devil will make you not to eat. कारण जेवढं तुम्ही त्रासात असाल ना तेवढं सैतान तुम्हाला खाऊच देणार नाही. But you should intentionally eat. पण तशा वेळेला तर मुद्दामून खायचं. When you don't have troubles, fast. त्रास जेव्हा नसतो ना तेव्हा उपवास धरायचा. आमेन. Are you getting me? कळताना मी काय म्हणतो, आपण उलट करतो, तसं नाही करायचं. When there is lot of trouble, eat lots. खूप त्रास व्हायला लागला ना की जरा जास्तीचंही And say, खायचं Lord, आणि म्हणायचं I'm eating प्रभू मी खातो because I know कारण मला माहिती all this mess will go away. हा सगळा गोंधळ जाणार आहे In the name of Jesus. येशूच्या नावात. And when there is no problem, आणि जिथे कधी काही समस्या नाही, त्रास नाही, fast. तेव्हा उपवास धरायचा. आमेन. Yes, Yes. I'm giving you some things हो, मी here. काही गोष्टी सांगतोय तुम्हाला, शिकवतोय तुम्हाला आणि केलेल्याच आहेत. Many people love it अनेक because लोकांना हे आवडतं. fasting is a hard thing. उपवास म्हणजे जरा अवघडच ना. So some people say, I will eat always because I always have problems. तर काही लोक म्हणतील मी आता नेहमीच खाणार कारण माझे तर प्रॉब्लेमच संपत नाही. वो भी सही है, तेरी तकलीफ ही खत्म नहीं हो रही तो तू तो बोलेगा मैं तो रोज खाएगा. But don't worry. पण ठीक आहे, काळजी नाही. God is
happy with you before your fasting, after your fasting. देव तुझ्यावर खुश आहे. उपास करायच्या आधी, उपास केल्यावर, उपास असताना देव तुझ्यावर खुश आहे. And he is the same. आणि देव तोच आहे. Before your fasting also he is the same. After your fasting also he is the same. तू उपास करण्या अगोदर देव तोच होता. तू उपास केल्यानंतर सुद्धा देव तोच आहे. देव बदलत नसतो. उपासाने तू बदलशील. Fasting changes us. उपास आपल्याला बदलतो. स्वभाव, बाकी अंगकाठी वगैरे नाही. Amen. स्वभाव. उपासाने स्वभाव बदलले पाहिजे, फिगर नाही. You know, Matthew, he arranged a big party, मत्थ्याने मोठी पार्टी दिली. huge feast, मोठी पार्टी. because Jesus called him, कारण येशूंनी त्याला बोलवलं come and follow me. की ये माझ्या मागे चाल. He said, this calls for a party. तर तो म्हणाला, बापरे, ह्याच्यात तर आपण पार्टी करायलाच पाहिजे. See? When Elisha was called, he said, this needs a party. I will now burn this yoke also. अलिशाला जेव्हा बोलावण्यात आलं, अलिशा पण म्हणाला, आता यातनं पार्टी करायलाच हवी, मी माझं जोखड पण जाऊन टाकणार He आहे. didn't say, तो असं नाही म्हणाला. माहित नाही काय का होणार आपलं, होणार का नाही, ठीक आहे आता तुम्ही बोलवलं मी येतो. वा वा, बोला पराठी, बोला बस. He didn't say that. असं नाही म्हणाला तो. He said party. तो म्हणा पार्टी. मला बोलवलंय ना, पार्टी. Zacchaeus, Jesus said, I want to come to your house, Zacchaeus. येशू जक्क्याला म्हणाले, मला तुझ्या घरी यायचंय. You tell me why he should go to his house. मला सांगा, येशूंनी जक्क्याच्या घरी जायचं काय कारण आहे? Somehow Jesus also liked to eat and fellowship. हा, पण म्हणजे कसं तरी करून येशूंना सुद्धा सहभागिता, जेवण, खानपान आवडायचं. I mean, he could have said there only. येशू तिथेच त्याला बोलू शकले असते ना. Today salvation has come to your heart. त्या झाडाखालीच येशू त्याला म्हणू शकले असते, जक्क्या, आज तुझ्या हृदयात तारण आलेलं आहे. No, when Zacchaeus was sitting on the tree, पण जक्काई जेव्हा झाडावर बसला होता, from down he could have said, खालून बोलू शकले असते येशू त्याला, Zacchaeus, जक्क्या, today salvation has come in your heart. आज तारण तुझ्या हृदयात आलं. Goodbye. टाटा. No. नाही. He said, Zacchaeus, come down. येशू म्हणले, जक्क्या खाली आहे. I want to come to your house. मला तुझ्या घरी यायचंय. He went to his house. येशू घरी गेले त्याच्या. Zacchaeus prepared a lavish जक्क्याने party. मस्त पार्टी केली. And then after Jesus ate, आणि येशूंनी आहार घेतल्यावर this fellow stood up. हा उभा राहिला. I will return fourfold. 4 पट मी सगळ्यांना परत करणार. Jesus said, salvation has come to येशू your house. म्हणाले, तुझ्या घरात तारण आलं आज. असं असतं. Jesus enjoyed company. येशूंना ती संगत आवडते. God enjoys company. देवाला संगत आवडते. God sent Jesus on this earth to die for you, that he will reconcile you back to him. देवाने येशूंना जगात पाठवलंच कशाला? तुमच्यासाठी मरून येशूंद्वारे आपल्या सगळ्यांचा समेट देवाशी परत व्हावा म्हणून. देवाला संगत आवडते. God loves fellowship. देवाला कंपनी आवडते, सहभागिता आवडते. That's why when people are gathered here like this, the devil cannot even touch आणि you. म्हणून ना, लोक जेव्हा असे इथे गोळा होतात ना, सैतान इथे हात लावू शकत नाही. What did Jesus say? येशू काय बोलले? I am building my मी church, माझं चर्च बांधतोय. and the gates of hell shall not prevail. नरकाचं दार टिकणार नाहीये. Church is not one person, it is a community. चर्च म्हणजे एक माणूस नाही, तो एक समाज आहे. Yes. He always loves a community. आणि नेहमी येशूंना असा समाज आवडतो. People who feel bitter, they don't want to come to church. ज्या लोकांना कडूपणा असतो ना, त्यांना चर्चला यायची इच्छा होत नाही. मला नको. हो काय का? जमत नाही. रुसूबाई रुसू आणि मग कोपऱ्यातच बसू. Some people don't value the church. काही लोकांना चर्चची किंमतच नाही. It's a fellowship. अरे ती सहभागिता आहे. चर्चची किंमत करायला शिका. And see now, tomorrow also and Easter also, some people will still be roaming all over the आता world. उद्या गुड फ्रायडे, ईस्टरचा रविवार, काही जण तरी भटकतच असतील बाहेर. किती डोकं ओढा. They will not like that community. नाही, त्यांना ते असं एकत्र That community. नाही, ते असं एकत्र बसणं त्यांना आवडतच नाही. इकडं तिकडेच भटकणार. पण तेही आणि देवाच्या नावाखाली. म्हणजे आमच्या सारख्यानं बोलता येत नाही काही. We should not avoid love feasts. मी काय म्हणतो, प्रीती भोजन वगैरे जेव्हा आपण असं अनाउन्स करतो, ते टाळायचं नसतं. Paul too had this problem of the Corinth church. पॉलला सुद्धा करिंथच्या चर्च मध्ये हा प्रॉब्लेम झाला. They used to have this regularly love feast. नित्य नियमाने ते प्रीती भोजन घ्यायचे बरं का, But पण they should not wait for the other. दुसऱ्यांची वाट नाही बघायचे.
They used to bring their own tiffin, स्वतःचा डबा आणायचा, eat it alone. एकट्यानं खायचं. अरे मग घरीच खायचं होतं. And those who didn't have anything, they used to not share with them. आणि ज्यांच्याकडे काही नाहीये त्यांना जरा वाटून वगैरे घ्यायचं का नाही? नाही, माझा डबा मी आणला, मी खाल्ला. हो का? घरीच खायचा होता. So Paul said, पॉल बोलला, it's not just eating, फक्त खाणं नाही रे, it is fellowship meeting. सहभागिता, एकमेकांची तोंड बघणं आणि बोलणं. See in 1 Corinthians 11:33. 1 करीन 11:33 बघा काय लिहिलंय. So then, my brothers and sisters, when you come together to eat, wait for one another. So it's not food, it is fellowship 1 food. करीन 11:33. यास्त माझ्या भावांनो, तुम्ही खायला एकत्र मिळताना तेव्हा एकमेकांची वाट पहा. Like after breaking of bread, they used to have food. जसं प्रभुभोजन झाल्यावर ना ते असं प्रीती भोजन करायचे. And so he said, if anyone is really hungry, then you see that you eat at home and then come. तर म्हणून पॉल त्यांना म्हटला की तुम्हा लोकांना जर असे कोणी असतील की भूक सहनच होत नाही, तर तुम्ही सकाळी घरून थोडं खाऊनच या. Then punishment will not come upon you. म्हणजे कसं शिक्षा तुमच्यावरती येणार नाही. See, when you come together to eat, एकत्र जेव्हा आपण असं खायला it येतो, isn't the Lord's supper you are eating, he says. See this. पण प्रभू भोजन तुम्ही खात आहात का? When you come together to eat, it isn't the Lord's supper you are eating. तुम्ही प्रभू भोजन सेवन करत आहात का? For in eating, each one goes ahead with his own meal, and one is hungry, another is drunk. खाण्यामध्ये बघा सगळे पुढे जातात, मग एक भुकेला राहतो, दुसरा तृप्त होतो. Don't you have homes where you can eat and drink? असं जर करायचं असेल तर तसं खायला प्यायला तुम्हाला तुमची आपापली घरं नाहीयेत का? Don't you realize that you are showing a superior attitude here? कसं तुम्हाला कळत नाही की तुम्ही स्वतःला मी इथे मोठं वगैरे दाखवायचा प्रयत्न करताय You का? are humiliating others who didn't bring tiffins. आणि दुसऱ्यांची निंदा नालस्ती करायचा प्रयत्न करताय, त्यांना खाली पाडायचा प्रयत्न करताय की शेम शेम तुम्ही नाही डबा आणला, आम्ही आणला, आम्ही खाल्ला. Why bring disgrace in the church? असं कशाला चर्च मध्ये लज्जित आणि अपमानितपणा आणायचा? He says, if you are expecting my approval, I will not give any kind of approval. पॉल म्हणतो तुम्ही जर माझ्याकडनं काही मान्यता मागत असाल तर ह्याला तर मी मान्यता देणारच नाही. Do you want me to praise you for this? No. तुमची इच्छा आहे की यासाठी मी तुमची स्तुती करावी? मी करणार नाही, कारण की हे असं केलं जाऊ शकतच नाही. Amen. ही रीत नाही करायची. So now we will see the significance of the Holy Communion. मग पवित्र सहभागितेतला अर्थ काय आहे तो आपण बघू. First, divine strength. दैवी ताकद. Say, divine strength. दैवी शक्ती. See, what happens is, काय होतं? when you sit with another believer, दुसऱ्या बिलीवर माणसाच्या शेजारी आपण बसलो ना, you are strengthened. आपल्याला शक्ती मिळते बेटा. You are तुला strengthened. कळत नसेल पण शक्ती You मिळते. don't realize it. आपल्याला कळत नाही पण शक्ती मिळते. कारण Why? शेजारचाही बिलीवर आहे. Most of you come here, why? Because you are strengthened with one another. तुमच्यातले जास्तीत जास्त लोक ओढ लागल्यासारखे इथे का येतात? काय इथे आल्यावर तुम्हाला शक्ती मिळते. ही एवढी गर्दी असते, तुम्ही लोक का लवकरचे येऊन असे बसून घेता? Some of you come at 4 o'clock, 3 o'clock. तुमच्यातले काही लोक 3-3, 4-4 वाजता इथे येऊन बसतात. मला माहिती आहे. How many came at 4 o'clock today? किती लोक 4 वाजता येऊन बसले होते आज? बघा. How many came? ॲडव्होकेट 3 o'clock. नोटरी 3 o'clock. 3 वाजता. See that 3 o'clock. 3 वाजता. 2 o'clock. 2 वाजता. Oh, 2 o'clock. 2 वाजता. 1 o'clock. 1 वाजता दुपारी. See that man has come 1 That o'clock. man came at 1 o'clock. 12 o'clock. 12 वाजता. I don't think so. मेरा बस चले तो मैं तो घर ही ना जाऊं, इधर ही झोपड़ी बांध के दे दो. Amen. You get strength. शक्ती मिळते रे. चर्च आहे हे. येशू आहे तिथे. And then मग see, actually, because it's a big church, we cannot have fellowship meal every time we have breaking of bread. मोठं चर्च आहे आपलं, त्यामुळे दरवेळेला जेव्हा आपलं प्रभुभोजन होतं त्यावेळेला आपण असं एकत्र जेवण किंवा प्रीती भोजन करू शकत नाही, कारण संख्या खूप आहे. Sometimes we can पण have. कधी कधी करू शकतो ना, व्हाय नॉट? But that's why I said, म्हणून मी म्हणालो that love feast, ते प्रीती भोजन, that fellowship meal, ते सहभागितेचं जेवण have it at home. घरी सुद्धा तुम्ही करा आपल्या कुटुंबासोबत. Yes. Do it at home. करा, घरी करा. Not breaking of bread. प्रभुभोजन नाही, Fellowship meal. सहभागितेचं जेवण घरी करा.
Lord's Supper, you can have it here. प्रभू भोजन इथे घ्या. And sometimes love feast we will arrange here also. आणि कधी कधी प्रीती भोजन आपण इथे करू असं. And I'm telling you, मी सांगतो ना, from tomorrow if you do it, उद्यापासूनच जर तुम्ही आपापल्या घरात हे सुरू केलं ना, there shall be healing in your family. असं आरोग्य तुमच्या परिवारात येईल ना, There shall be oneness between husbands and अशी wives. एकी येईल ना नवरा बायको मध्ये, Love will flow. असं प्रेम होईल ना. And love is the fulfillment of all the commandments of God. आणि प्रीती देवाच्या सगळ्या आज्ञांची पूर्णता आहे. ख्रिस्तीपणाचे हे गूढ खरे, And प्रीती विना आमचे जीवन अधुरे. love is the consummation of all the commandments. प्रीती सगळ्या आज्ञांची पूर्णता आहे बेटा. जिथे other प्रेम words, येतं तिथे सगळं संपतं. The blessings of Deuteronomy 28 will fall upon याचा you. अर्थ अनुवाद 28 मधले आशीर्वाद मग तुमच्या मागे येणार. All healing, everything. आरोग्य वगैरे सगळं. That's why Paul says म्हणून पौल म्हणाला in 1 Corinthians 11:29 and 30, 1 करीन 11:29 आणि 30 मध्ये, he that eats and drinks unworthily eats and drinks damnation to himself, not discerning the Lord's body. 1 करीन 11:29-30, कारण जो अयोग्य प्रकारे खातो व पितो तो प्रभूच्या शरीराला न लक्षून आपणाला दंड आणायला खातो पितो. प्रभूचं शरीराला न शरीर लक्षून. कोण आहे? प्रभूचं शरीर कोण? प्रभूच्या शरीराला कोण आहे? प्रभूचं शरीर. प्रभूचं शरीर आपण आहे, तुम्ही आणि मी आहोत. Even your family members. तुमच्या कुटुंबातले लोक सुद्धा. If you are fighting at home, तुमच्या घरांमध्ये जर तुम्ही भांडत असाल, rectify it now. सुधरा बर का, त्या चुका सगळ्या सुधरवा. Become one now. आणि एक बना. And he says, for this cause, आणि तो म्हणतो यासाठी, because you don't discern the Lord's body, यामुळे, कारण तुम्ही प्रभूच्या शरीराकडे लक्ष देत नाहीये, many are weak, sick, and many sleep. म्हणून तुम्हामध्ये पुष्कळ अशक्त आणि रोगी आहेत आणि निजलेले आहेत, म्हणजे मेलेले आहेत. Discern the Lord's body means discern your family members, discern the church members. प्रभूच्या शरीराचं मर्म ओळखा, म्हणजे स्वतःच्या कुटुंबातल्या लोकांना ओळख, चर्च मधल्या लोकांना जरा ओळख. Flow with them. वाहा त्यांच्या बरोबर. Love them. प्रेम कर सगळ्यांवर. Sharing is caring. शेअरिंग इज केअरिंग म्हणतात ना And जगात, caring is sharing. आणि केअरिंग इज शेअरिंग पण म्हणतात. Amen. वाटून घेणं म्हणजे काळजी घेतो आपण एकमेकांची, आणि काळजी घेणं म्हणजे वाटून घेतो आपण एकमेकांशी. Jesus didn't allow Judas to be around when he was instituting the Lord's Supper. येशू जेव्हा प्रभू भोजन प्रस्थापित करत होते, येशूंनी यहुदाला तिथे बसू दिलं नाही. He was only allowed till Passover. वलांडणापर्यंत फक्त यहुदा तिथे होता. See, Jesus had both. येशूंनी दोन्ही केलं. Passover, वलांडण because he was a Jew, कारण येशू यहुदी होते, they had to keep it. तर वलांडण पाळायलाच पाहिजे. But he was introducing the Lord's Supper. पण प्रभू भोजन सुद्धा येशू आता प्रस्थापित करणार होते. पण before he instituted the Lord's Supper, Judas was out. प्रभू भोजनाची प्रस्थापना येशूंनी करण्या अगोदर यहुदा was out, यहुदा बाहेर. Because if he had eaten also, he would have eaten damnation and condemnation. कारण यहुदाने जरी त्या प्रभू भोजनातलं खाल्लं आणि प्यालं असतं, तरी स्वतःच्या शरीरावरती आणि जीवनावरती त्याने काहीतरी संकटच ओढावून घेतलं असतं. If he had been there, जर यहुदा तिथे असता, as some people think, जसं काही लोकांना वाटतं, that means की he died because he did not discern the Lord's body. त्याने प्रभूच्या शरीराचं मर्म ओळखलं नाही म्हणून तो मेला. He had wickedity in his heart. त्याच्या हृदयात दुष्टाई होती. He was against the Messiah. तो मसीहाच्या विरुद्ध गेला. He did not reveal what he was going to do to his friends. आणि त्याने आपल्या मित्रांना पण सांगितलं नाही की तो काय करणार आहे. And maybe आणि कदाचित he must have eaten that bread. ती भाकर त्याने खाल्ली असेल. He died. आणि मेला. Amen. आमेन. Second point. दुसरा मुद्दा, Divine restoration. दैवी प्रस्थापना किंवा दैवी पुनर्वसन. All the Israelites who had labored for 430 years, ज्या सगळ्या इस्रायली लोकांनी 430 वर्ष मेहनत केली होती, they were divinely rewarded after the feast of Passover. दैवी रीतीनं वलांडणाच्या सणानंतर त्यांना प्रतिफळ मिळालं, बक्षिसं मिळाली. Exodus 12:36. निर्गम 12वा अध्याय 36व वचन. And the Lord gave the people favor in the sight of the Egyptians, so that they lent unto them such things as they required, and they spoiled the Egyptians. निर्गमाचा 12वा अध्याय आणि त्यातलं 36व वचन. आणि लोकांवर मिस्री कृपादृष्टी करतील असे यहोवाने केले, म्हणजे त्यांनी मागितले ते त्यांनी त्यांना घेऊ दिले आणि त्यांनी मिस्र्यांना लुटले.
Third point. तिसरा मुद्दा, Divine deliverance. दैवी सुटका. The Israelites were spared the agony of losing their firstborn when the angel of destruction passed throughout Egypt. नाशाचा दूत जेव्हा अख्ख्या इजिप्त देशात फिरत होता तेव्हा इस्रायली लोकांचं मात्र प्रथम संतान जाऊ दिलं नाही. Say, they were saved. ते वाचले. देवी कृपा. Are you getting me? कळतंय का? देवी सुटका. Your children will be spared. तुमच्या मुलांना प्रभू वाचवेल. Fourth point. 4. Divine healing. दैवी आरोग्य. Holy communion. पवित्र सहभागिता. Actually, that word Holy communion is not there in the Bible. हे खरं It is म्हटलं just तर- the Lord's Supper. पवित्र सहभागिता हा शब्द Mistake. नाहीये बायबलमध्ये, प्रभू भोजनच आहे. Divine healing. दैवी आरोग्य. The Israelites were in the wilderness for 40 years. इस्रायली लोक रानात 40 वर्ष चालले. And Bible says बायबल म्हणतं in Exodus 15:26, निर्गम 15 त्यातलं 26वं वचन, there was no single reported case of sickness. एकही जण आजारी पडल्याची नोंद नाही. Isn't it? एकही जण आजारी पडल्याची नोंद नाही. Because they partook of that Passover lamb. कारण बलांडणाचं कोकरू त्यांनी खाल्लं ना. And Bible says in Psalm 105 verse 37, मग स्तोत्र संहिता 105 आणि त्यातलं 37वं वचन, he brought them forth also with silver and gold, and there was not one feeble person among their tribes. स्तोत्र संहिता 105 37, आणि त्याने त्यांना सोन्या रुपयासहित बाहेर काढून आणले. त्यांच्या वंशांमध्ये कोणीही दुर्बळ नव्हता. If Passover can do that for them, how much more the Lord's Supper? वलांडणाचा सण या लोकांसाठी इतकं काही करू शकतो तर प्रभू भोजन किती काय करेल. Amen. आमेन. Deuteronomy 8:4, अनुवाद 8:4, thy raiment waxed not old upon thee, neither did thy foot swell these 40 years. अनुवादाचा 8वा अध्याय त्यातलं 4थं वचन, ही 40 वर्षे तुझ्या अंगावर तुझे वस्त्र जुने होऊन गेले नाही आणि तुझा पाय सुजला नाही. पाय सुजणार नाही आजपासून. हो, आजपासून. Amen. In the काय name सुजणार? of Jesus. येशूच्या नावात. हा, तुम्ही जास्त वेळ बसला आणि काहीच काम नाही केलं तर सुजणार. मग पाय सुजणार बरं का. असं बसतानाच ठोकलंय तर मग पाय सुजणार आहे. Fifth point, 5वा मुद्दा, divine fulfillment. दैवी पूर्णता. Jesus knew येशूंना माहित होतं what he came for. येशू कशासाठी आले. And so he knew that his mission was unfolding into something, a blessing for them. येशूंना माहिती होतं की येशूंची कामगिरी सगळ्यांसाठी एका आशीर्वादाच्या रूपात बदलत आहे. Amen. Amen. That's why he said, I was desiring to have this meal with you. म्हणून येशू म्हणाले की माझी इच्छा होती की मी तुमच्या सोबत हा आहार घ्यावा. Are you getting me? कळतंय? people? I was desirous. माझी to have. इच्छा होती की तुमच्या सोबत खावं आणि प्यावं. आमेन. हालेलुया. And secondly, पुढे Jesus was tired. येशू थकलेही होते. His soul was almost dying, जीव मरायच्या बेतात होता ना. and he fell on his face in the garden of Gethsemane आणि गेत्सेमनी बागेत येशू आपल्या तोंडावर पडले and said, Father, if it's possible, आणि म्हणाले बापाचं शक्य असेल तर let this cup pass away हा from me. पेला माझ्यापासून काढून टाक. Nevertheless, not my will, let your will be. तरी माझी नाही तर तुझी इच्छा पूर्ण कर. And what happened? आणि काय झालं. Angel came and strengthened देवाचा him. दूत आला आणि येशूंना ताकद देऊन गेला. Angel will come and strengthen you. देवाचा दूत येऊन तुम्हाला शक्ती देईल. Strengthen you. शक्ती देईल तुम्हाला देवाचा दूत येऊन. Now, how to take it and maximize it into a blessing? आता हे सगळं कसं घ्यायचं आणि आशीर्वादांमध्ये त्याला मोठ्या प्रमाणात कसं बदलायचं. How to maximize its blessings? त्यातले आशीर्वाद मोठ्या प्रमाणात कसे घ्यायचे. First, 1. obey all the rules and regulations सगळे नियम पाळायचे. given regarding the Lord's Supper. प्रभू भोजनासाठी दिलेले सगळे नियम पाळायचे. And blessings will be released and healings will be म्हणजे released. आशीर्वाद आणि आरोग्य मिळेल. If सुटका you are होईल. willing and obedient, you shall eat the good of the land. तुम्ही इच्छुक आणि आज्ञाधारक असाल तर देशातलं उत्तम फळ खाल. वचन आहे. Second point, 2. do not take it unworthily. अयोग्य रीतीनं खायचं प्यायचं नाही. 1 Corinthians 11th chapter, you 1 know करीन it. 11 लिहिलेलं आहे. Don't take it unworthily. अयोग्य रीतीनं खायचं आणि प्यायचं नाही. 1 Corinthians 11:26 to 30. 1 करीन 11 26 ते 30. Third point, 3. take it regularly in remembrance of the death of Jesus Christ. प्रभू येशूंच्या मृत्यूच्या स्मरणार्थ नियमितपणे प्रभू भोजन घ्यायचं. Now, आता
There is a lesson here, but I won't have time to say. इथे एक धडा आहे पण आता वेळ नाही बोलायला. Do this in remembrance of me. माझ्या स्मरणार्थ हे करा He didn't लिहिलंय. say do this in remembrance of my death. माझ्या मृत्यूच्या स्मरणार्थ करा लिहिलं नाही, Do this in remembrance of me. माझ्या स्मरणार्थ करा लिहिलंय. That means म्हणजे from death till resurrection, think of me. मृत्यूपासून पुनरुत्थानापर्यंत माझे विचार करा. Don't only think of my death. फक्त माझ्या मृत्यूचा विचार करत बसू नका, Think also of my resurrection. माझ्या पुनरुत्थानाचा सुद्धा विचार करा. Then you will have that resurrection power. म्हणजे पुनरुत्थानातलं सामर्थ्य तुम्हाला मिळेल. Are you getting me, people? कळताना मी काय म्हणतो? Fourth point. चौथा मुद्दा, Evening actually is the best time you can have the Lord's Supper. सायंकाळची वेळ खरं म्हटलं तर अतिउत्तम प्रभुभोजन घ्यायची. Because Matthew 26:20 says, कारण की मत्तय 26:20 मध्ये लिहिलंय. Now when the evening was come, he sat down with the 12. मत्तय 26:20 आणि संध्याकाळची वेळ आली तेव्हा तो त्या 12 शिष्यांबरोबर जेवायला बसला. We still can have it in the morning, अर्थातच सकाळी सुद्धा आपण घेऊ शकतो, नाही असं नाही, but today is the best पण time. आजची वेळ एकदम उत्तम आहे. Best time. आजची वेळ एकदम बेस्ट, That's why it's called supper. म्हणून त्याला ना सपर म्हणतात. Supper. Supper. Supper means evening food. हे संध्याकाळचा आहार. It's not lunch. It's जेवण- not Lord's lunch. It's Lord's supper. प्रभूचं दुपारचं जेवण नाही, सायंकाळचा आहार. Fifth point. 5 When you eat the communion, जेव्हा तुम्ही प्रभू भोजनातून खाता, believe that you will never lack and thirst again. विश्वास ठेवा की परत कधी तुम्हाला कमी पडणार नाही. Jesus said येशू म्हणाले in John 6:35, योहान 6, I am the bread of life. He that comes to me shall never hunger. He that believes on me shall never thirst. योहान 6 अध्याय आणि त्यातल्या 35व्या वचनात येशू म्हणालेले आहेत, मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो तो कधीही भुकेला होणार नाही, See? जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही तानेला होणार नाही. Sixth point. 6 It must be well prepared. व्यवस्थित तयारी केली गेली पाहिजे. Exodus 12 says, don't eat it raw or sodden. निर्गम 12 म्हणतं की ते कच्चं खाऊ नका. Jesus told them how to prepare because the येशूंनी- disciples said, where do you want us to prepare the Passover? येशूंनी त्यांना हे सुद्धा शिकवलं की त्याची तयारी कशी करायची. कारण शिष्यांनी विचारलं येशूंना, वलांडणाच्या सणाची तयारी कुठे करू? See, preparing. तयारी, पूर्वतयारी. Breaking of bread needs preparation. प्रभुभोजनामागे पूर्वतयारी लागते We need people to do it. आणि ते करायला लोक There is an लागतात. administration in the kingdom त्याच्या of God. मागे ऍडमिनिस्ट्रेशन लागतं देवाच्या राज्यातलं. We all should be involved. सगळे त्यात गुंतलेले When पाहिजे. you are involved, it means you are in line with God to bring unity in the church. त्यात जर तुम्ही पूर्वतयारीमध्ये गुंतलेले असाल तर याचा अर्थ असा लागतो की तुम्ही देवाच्या सोबत आहात ते चर्च मध्ये उतरवायला. Yes, somebody should distribute कोणी the वाटायचे, elements. कोणी ते घटक वाटायचे. Others have to see that things are ready, people are ready, people are seated, the song has to be there, the choir has बाकीच्यांनी to ही be there. जबाबदारी घ्यायची की सगळ्यांना मिळत आहे ना, सगळे खाली बसलेले आहेत ना, होत असताना क्वायर प्रभूचं गाणं गातंय ना, ही सगळी तयारी. See, if you don't involve yourself in the admin of the kingdom of God, you will lack in many things. देवाच्या राज्याच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तुम्ही जर भाग घेतला नाही तर आयुष्यात बऱ्याच गोष्टी तुम्हाला कमी पडतील. They arranged it all in the upper room. अरे त्यांनी माडीवरच्या खोली सगळी पूर्वतयारी केली. So नेहमी हे माझं काम नाहीये असं म्हणून अंग काढून घ्यायची गरज many नाही. of them had to be there, the table had to be set, किती सारे लोक त्याच्यात होते. The टेबल मांडायला Passover has to पाहिजे, be placed मेज मांडायला there. पाहिजे, वलांडणाच्या The सणाची 4 तयारी cups करायला had to be पाहिजे, placed there. 4 पेले तिथे पाहिजे. तयारी आहे ना त्याच्या मागे. see, that so that the people can come together. म्हणजे लोक एकत्र येऊन बसून घेतील. 7th point. 7 No underage person must be allowed to partake of the Lord's Supper जे वयात आलेले नाहीत त्यांना प्रभुभोजन घ्यायची परवानगी देऊ नये. because they don't know. कारण ते समंजस नाहीये. Children, don't give it to children. म्हणून लहान मुलांना प्रभुभोजन देऊ नका. कारण ती मुलं लहान आहेत, त्यांना काही कळत नाही. That's why म्हणून when you have little children, लहान मुलं जेव्हा तुम्हाला असतात fellowship meal at home is a must. तेव्हा तर घरामध्ये एकत्र बसून जेवणं फारच महत्वाचं.
It's not necessary that you have to take water baptism to partake in the Lord's Supper. काही गरजेचं नाहीये की प्रभू भोजन घेताय तर पाण्याचा बाप्तिस्मा तुमचा झालाच पाहिजे. आज मी हे बोलतोय, हे गरजेचं नाहीये. If you are born again, तुझा जर नवीन जन्म झालाय, you can partake in the Lord's तू Supper. प्रभू भोजनात भाग घेऊ शकतोस. Make sure you are a believer. No unbelievers should take breaking of bread, अविश्वासू लोकांनी प्रभू भोजन घेऊ नये, because कारण they will not survive then. ते मग टिकणारच नाही. Because they will not live. ते जगणार नाहीत. Paul says it somewhere. या See, if you read in 1 Corinthians 11th chapter, 1 करिंथ याचा 11वा अध्याय जर तुम्ही वाचला, in verse 17. 17व वचन बघा. Now, in giving these instructions, I do not praise you, since you come together not for the better, but for the worse. 1 करिंथ 11:17. आता हे तुम्हा सांगताना मी तुमची वाहवा करीत नाही, कारण तुम्ही एकत्र मिळताय तेव्हा अधिक चांगले होण्यास नाही तर अधिक वाईट व्हायला मिळताय. So some people will come to lose something. तर काही लोक येतील त्यांचं नुकसानच व्हायला, Some will come to gain something. काही येतील त्यांचा फायदा व्हायला. So if you want to gain, तुला जर तुझा फायदा हवा असेल these are the points you need तर to. हे मुद्दे आहेत, हे लक्षात घे. So unbelievers should not take it because they will come to lose तर something. अविश्वासू लोकांनी हे घेऊ नये, कारण त्यांनी ते घेतलं तर त्यांचं नुकसान होणार आहे. Amen. 8th point. 8. You are not expected to harbor any grudge against anybody. कुणाही विरुद्ध मनात कडूपणा ठेवून प्रभू भोजन घेऊ नये. Amen. Just ask the Lord to forgive. प्रभूला क्षमा मागा. You also forgive. तुम्ही क्षमा करून टाका, And then have the breaking मग of प्रभू bread. भोजन Then it घ्या. is effective. मग त्याचा प्रभाव पडतो. 9th point. 9. I already shared, but it is meant for believers. ऑलरेडी मी सांगितलं, विश्वासू लोकांसाठीच प्रभू भोजन आहे. Amen. आमेन. Praise the Lord. देवाला Let's धन्यवाद. all stand up. आता सर्वांनी उभे राहा. Today we are going to expect now something to happen. आज आता आपण काहीतरी होणार अशी अपेक्षा देवाकडनं करूया. हरकत नाहीये, कारण की ज्ञान खूप प्राप्त झालेलं आहे. डोक्यात मोठाच प्रकाश आज पडलाय. Now is your time to receive your healing, to receive your blessings. आताची वेळ तुमची आहे, तुमचे आशीर्वाद आणि तुमचं आरोग्य मिळवायची वेळ. Individually and as a family. एक स्वतः व्यक्तिगत रीतीनं आणि परिवार या नात्यानं. Yes. Don't worry. काळजी करू नका. Your sickness will go in Jesus' name. तुमचे आजार निघून जातील येशूच्या Your pain नावात. will go in Jesus' name. वेदना जातील येशूच्या नावात. Even if the devil has ravaged your body, आणि जरी सैतानाने धुमाकूळ घातला असेल ना तुमच्या शरीरात, today he has to go. आज तो गेला पाहिजे In the name of Jesus. येशूच्या नावात. Are you prepared to receive this healing? तू तयार आहेस का हे आरोग्य स्वीकारायला? सांग. Yes. आमेन. You tell the Lord, तुम्ही प्रभूला सांगा I will go home and eat well. की मी घरी जाऊन आज व्यवस्थित जेवणार आहे. By faith I will believe that things are going to be well. विश्वासाने मी विश्वासच ठेवणार आहे की सगळं काही ठीकठाक होणार आहे. Amen. Are you happy? तुम्ही आनंदी आहात? See, that is very important. हे फार महत्वाचं आहे. Happiness shows your faith. आनंदातून आपला विश्वास दिसतो. If you are not happy, तुम्ही जर आनंदी नसाल you are living in doubt. तर याचा अर्थ तुमच्या मनात काहीतरी शंका आहे. Let happiness flood your heart. आनंद हृदयामध्ये येऊ दे. Something is going to happen की now. काहीतरी होणार आहे आता. That I am going to get healed. मला आरोग्य मिळणार आहे I आता. am going to be touched by the Lord. देवाचा स्पर्श होणार आहे मला आता. I am going to be the person in line before God. मीच तो व्यक्ती बनणार आहे की ज्याचा आता देवाशी जुळायला लागला. My Jesus is going to touch me. माझे येशू मला स्पर्श करणार आहेत म्हणा. This is the Lord's हे Supper. प्रभू भोजन आहे. This is the Lord's Supper. हे प्रभू भोजन आहे. See, I am preparing your heart. बघा ना, मी तुमच्या हृदयाची तयारी करतो. Because very soon now we are going to have breaking of bread. कारण फार लवकर आपण प्रभू भोजन घेणारही आहोत. I'm not praying now. आता मी प्रार्थना नाही करत I आहे. am preparing your heart. तुमची हृदय मी तयार करत आहे. See? हा, Let your heart be ready. हृदय तयार कर. Let your heart be ready. हृदय तयार कर. Say, Lord, म्हण प्रभू, I'm going to have the Lord's Supper now. मी प्रभू भोजन आता घेणार आहे And I believe आणि माझा विश्वास आहे that my sickness will go. माझे आजार जाणार आहेत. My pain will go. माझ्या वेदना जाणार आहेत.
all my torture will go. माझा सगळा छळ जाणार आहे In the name of Jesus. येशूच्या नावात. Because I believe कारण माझा विश्वास आहे that Jesus died for me. येशू माझ्यासाठी मरण पावले. He took his stripes on his back. येशूंनी फटके स्वतःवर घेतलेले. And I shall be healed. आणि मी बरा होणार आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात. This word will work as a medicine for me. हा शब्द माझ्यासाठी औषधासारखं काम करणार आहे. This word will work as a medicine and it will activate in my body. हा शब्द माझ्यासाठी औषधाचं काम करून माझ्या नसनशीत भिनणार आहे. And it will go into every fiber of my being. माझ्या नसनशीमध्ये हा शब्द जाणार आहे. I will receive the healing. मला आरोग्य मिळणार. In the name of Jesus. खरा बा येशूच्या नावात. And on Easter Sunday, आणि ईस्टरच्या रविवारी I will join in the love feast. मी प्रीती भोजन करणार. Now I declare it. आता मी घोषित करत आहे. I will join in the love feast. मी प्रीती भोजनात रविवारी भाग घेणार आहे. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Praise God. देवाला धन्यवाद. हालेलुया. देव बाप्पा तुझे आभार. तुझी स्तुती तुझ्या महान अभिषेकासाठी आणि जो शब्द तू आज आमच्यापर्यंत पोहोचवला त्या शब्दासाठी तुझे आभार मानतो. किती प्रेम करतो प्रभू तू आमच्यावर. तुला कोटी कोटी धन्यवाद. आमेन. वो नजर तो नहीं तुझको आते है मगर हाथ वो तेरे ऊपर. तुझको महसूस हो या कि ना हो उसका साया सदा तेरे सर पर. बात ये भूलना जाना राही तू कभी भी अकेला नहीं. बात ये भूलना जाना राही तू कभी भी अकेला नहीं. है पतित तू सदा याद रखना तू कभी भी अकेला नहीं. जिंदगी के सफर में ओ राही तू कभी भी अकेला नहीं. साथ देते नहीं है सहारे नाव को छोड़ देते किनारे. प्रभु यीशु है सच्चा सहारा तुझको केवल वही पार उतारे. मुश्किलों में वही काम आता तू कभी भी अकेला नहीं. मुश्किलों में वही काम आता तू कभी भी अकेला नहीं. ऐ पतित तू सदा याद रखना तू कभी भी अकेला नहीं. जिंदगी के सफर में ओ राही तू कभी भी अकेला नहीं. वो नजर तो नहीं तुझको आते है
सदा तेरे सर पर, वो नजर तो नहीं तुझको आते है, मगर हाथ वो तेरे ऊपर। तुझको महसूस हो या कि ना हो, उसका साया सदा तेरे सर पर। बात ये भूलना जाना राही, तू कभी भी अकेला नहीं। बात ये भूलना जाना राही, तू कभी भी अकेला नहीं। साथ देते नहीं है सहारे, नाव को छोड़ देते किनारे। प्रभु यीशु है सच्चा सहारा, तुझको केवल वही पार उतारे। मुश्किलों में वही काम आता, तू कभी भी अकेला नहीं। मुश्किलों में वही काम आता, तू कभी भी अकेला नहीं। है पतित तू सदा याद रखना, तू कभी भी अकेला नहीं। जिंदगी के सफर में ओ राही, तू कभी भी अकेला नहीं। जिंदगी के सफर में ओ राही, तू कभी भी अकेला नहीं। The Lord is touching some people already. प्रभू काही लोकांना ना ऑलरेडी स्पर्श करायला लागलाय. ऍक्च्युली सहवास जाणवतोय When I बरं का. was sitting here, He told me I have already healed somebody who is carrying a baby. एक कोणीतरी आहे त्यांच्या In the हातात womb, she is already pregnant, but there are some complications. एक स्त्री आहे, She तिला is worried. दिवस गेलेत, ओटीपोटात बाळ आहे, पण काहीतरी समस्या आहेत आणि ती बहीण फार त्रासात आहे. And the Lord says, I'm going to rectify it. You will प्रभू- have a normal delivery. प्रभू तिला असं सांगत आहे की मी सगळं दुरुस्त करणार आहे आणि तुझी प्रसूती अगदी नॉर्मल होणार आहे. Amen. आमेन. आमेन. We will have the breaking of bread first. आता आपण प्रभू भोजन घेऊया सर्वजण मिळून. For I received from the Lord that which I also delivered to you, that the Lord Jesus on the same night in which he was betrayed took bread, and when he had given thanks he broke it and said, Take, eat, this is my body which is broken for you. Do this in remembrance of me. कारण मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हासही सांगून दिले, ते हे की ज्या रात्री प्रभू येशू शत्रूंच्या हाती दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी मोडले जात आहे, माझ्या आठवणीसाठी हे करा. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. I know, Lord, मला ठाऊक आहे प्रभू,
The moment my people will hold this bread in their hands, ज्या क्षणाला माझे लोक ही भाकर त्यांच्या हातात धरतील, something is going to happen in their bodies. काहीतरी त्यांच्या शरीरात नक्की होणार आहे. Even before they partake of it. अगदी त्यातून सेवन करण्याही अगोदर काम सुरू होणार आहे. Yes, it's going to happen. होणार आहे, हो होणार My आहे. people, it's going to happen. माझ्या लोकांनो हे होणार आहे. Even when you hold it in your hand, ही भाकर जशी तुम्ही हातात धराल ना, the healing will start working. आरोग्य घडायला सुरुवात The होईल. power of Jesus will start operating. येशूंचं सामर्थ्य काम करायला सुरू होईल. Because there is unity here. कारण इथे एकी आहे, There is fellowship here. इथे सहभागिता आहे And there is the Lord's Supper. आणि इथे प्रभू भोजन आहे. Thank you, Father. धन्यवाद Thank you, देव Master. बाप्पा, तुझे आभार. Lord, let it happen. प्रभू असं घडून येऊ दे. Display your power तुझ्या सामर्थ्याचं प्रदर्शन कर. in the midst of your people. तुझ्या लोकांमध्ये तुझ्या सामर्थ्याचं प्रदर्शन भरव. You know who needs healing. तुला माहिती आहे कुणाला आरोग्य हवंय. Mental healing and bodily healing. मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य. You know who is weak here. तुला माहिती आहे इथे कोण कोण अशक्त आहे. You know who is going to die before time. तुला माहिती आहे इथे कोण कोण ठरलेल्या वेळे अगोदर मरणार आहे. Let it all be reversed today in the name of ते Jesus. सगळं उलट होऊ दे येशूंच्या नावात आज. Let there be a powerful manifestation today. सामर्थ्यवान प्रकटीकरण आज इथे उघड होऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Amen and amen. आमेन, आमेन, आमेन. In the same manner, he also took the cup after supper, saying, "This cup is the new covenant in my blood. This do as often as you drink it in remembrance of me." त्याप्रमाणेच तो जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या आठवणीसाठी हे करा. Remember his death प्रभूचा मरण लक्षात ठेवा and remember his resurrection. आणि प्रभूचं पुनरुत्थान लक्षात ठेवा. His death will wash away your sins. प्रभूचा मृत्यू तुझं पाप धुवून टाकेल. His resurrection will give new life in your body. त्याचं पुनरुत्थान तुझ्या शरीराला नवीन जीवन देईल. Because verse 26 clearly says, कारण 26 वचन क्लिअरली सांगतं, "For as often as you eat this bread and drink this cup, you proclaim the Lord's death and till he comes." That is the resurrection. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूचे मरण तो येईपर्यंत असं लिहिलंय प्रगट करून दाखवता. Say, Lord's death, प्रभूचे मरण it's for your sins. तुमच्या पापांसाठी. Till he comes, he is the resurrection. तो येईपर्यंत त्याचं पुनरुत्थान. You have to claim these things now. या गोष्टी तुम्ही मागायच्या In the name of Jesus. येशूंच्या नावात. Now as the bread is being distributed, we'll have आता a song. And then we भाकर will pray. हे प्रभू भोजन तुमच्यापर्यंत पोस्त केलं जात आहे. त्या दरम्यान गीत गाऊया आणि सगळ्यांच्या हातात पडलं. Don't eat it now, we will eat it together, please. आता लगेच ज्यांना मिळतंय त्यांनी खाऊन नका घेऊ. सगळ्यांना मिळालं की मग एकत्र खाऊया. Thank you, Father. Thank you, Jesus. Thank you, Lord. तोपर्यंत प्रभूची आराधना करूया. हालेलुया. झालं की सांगा. When it's done, tell me, Sandra. क्रूसास येशू टांगला, पेलेला कोकरा, स्तुत्या स्तुत्य येशूला, पेलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा हे ऐकूनी वाहे प्रेम पूर, पेलेला कोकरा, क्रूसास येशू टांगला, पेलेला कोकरा, स्तुत्या स्तुत्य येशूला, अत्यंत प्रिय कोकरा हे येशू नाम हो मधुर, ऐकूनी वाहे प्रेम पूर, पेलेला
मदीय पाप वाहिले मला या नावे तारिले अत्यंत प्रिय कोकरा हे येशू नाम हो मधुर ऐकूनी वाहे प्रेम Thank you, Jesus. धन्यवाद हे बाबा तुझे. Now it's a very important moment. आता हा क्षण फार महत्वाचा आहे. As you will partake of it, हे आपण सेवन करताना claim healing in the name of Jesus. येशूंच्या नावात आरोग्य मागा. So kindly stand up तर कृपया सर्वांनी उभे राहा and have it together as a family एकत्र एक कुटुंब या नात्याने आपण हे खाऊया and let us claim healing आणि now. आरोग्य सुद्धा मागूया शरीरात. Amen. Are you ready? तयार आहात? Thank you, Lord. धन्यवाद. 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 धन्यवाद दे बाबा. Thank you, Jesus. Something is happening. काहीतरी नक्की होत आहे. Something is happening. काहीतरी नक्कीच होत आहे. The healing is taking place now. आरोग्य घडत आहे. Healing is taking place right आरोग्य घडत आहे. now. I pray, Lord. मी प्रार्थना करतो प्रभू. Touch them now. आत्ता त्यांना स्पर्श कर. Touch them now. आत्ता त्यांना स्पर्श कर And heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Heal their bodies. त्यांच्या शरीरांना आरोग्य In दे. the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. In the name of Jesus, it is येशूच्या नावामध्ये. happening. It's happening. होत आहे बरं Say, का? I claim it in the name of म्हणा Jesus. येशूच्या नावात मी मागत आहे. Say, I receive it in the name of Jesus. येशूच्या नावात मी स्वीकारत I आहे म्हणा. receive it in the name of Jesus. येशूच्या नावात मी स्वीकारत आहे. Check up your bodies. आपलं शरीर तपासा. Check up your bodies. आपलं शरीर तपासा. Check up that pain. त्या वेदना तपासा. Or whatever is wrong with your जे body. काही तुमच्या शरीरात चुकलं असेल I तपासा. claim it in the name of मी Jesus. मागतो ते येशूच्या नावामध्ये. Every devil, सैतान I command you in the तुला name मी of आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात. Leave. सोड. I go against ही you. तुझ्या विरुद्ध जातो मी. In the name of Jesus. येशूच्या नावात. Let the healing power flow. आरोग्याचं सामर्थ्य वाहू दे Let the बाबा. healing power flow into their आरोग्याचं bodies. सामर्थ्य त्यांच्या शरीरात वाहू दे In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Receive it in Jesus' name. स्वीकारा येशूच्या नावात. Receive it in Jesus' name. स्वीकारा येशूच्या नावात. Receive it in Jesus' name. स्वीकारा येशूच्या नावात. Receive it in the name of स्वीकारा Jesus. येशूच्या नावात. Receive it in the name of स्वीकारा Jesus. येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Ramantala rabakara bashakara barabara. मांडरा खलाबा सेरबी संतो. Ramantala rabakara barabara. Devil, you have to go. सैताना तू गेला पाहिजे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Leave my people. माझ्या लोकांना सोड. Leave my people. माझ्या लोकांना Leave सोड. my people. माझ्या लोकांना सोड. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये सोड. Leave their bodies. त्यांचं शरीर Leave सोड. their souls. त्यांचा जीव Leave सोड. their minds. त्यांचं मन सोड. In Jesus' name. येशूच्या नावात. Thank you. धन्यवाद. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thanक you, Father. धन्यवाद दे बापा. I receive this healing for हे my आरोग्य people. माझ्या लोकांसाठी मी स्वीकारतो. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Amen and आमेन. amen. आमेन. Now you have to check it up till Sunday and let us know. आता रविवारपर्यंत तुम्ही तपासा आणि आम्हाला सांगा, कळवा. Now let us drink आता the cup. पेला सेवन करूया. And let's complete the ordinance that Jesus has set up for the church. आणि येशूंनी चर्चसाठी लावलेले नियम संपूर्ण पाळूयात. Thank you, Lord. धन्यवाद माझ्या स्वामी राजा. We have partaken of it in a प्रभू, worthy manner. योग्य रीतीने आज आम्ही हे सेवन केलंय. Father, माझ्या बापा, whether we feel it or not, आम्हाला वाटो न वाटो, we have taken it according to the order you have set. जो क्रम तू लावून दिलाय त्या क्रमानं, त्या शिस्तीनं, नियमानं आम्ही घेतलंय. And so we believe म्हणून आमचा विश्वास आहे healing has taken place. आरोग्य घडलेलं आहे. Weakness has been replaced with strength. अशक्तपणाची जागा शक्तीनं घेतलेली आहे. And premature death has been replaced with long life. आणि अवेळी जे मरण येतं त्याच्या जागी दीर्घ आयुष्य आलेलं आहे. For all my
members here, माझ्या सगळ्या सभासदांसाठी and also all my watchers here. आणि सगळे ऑनलाईन जे बघतायत मला त्यांच्यासाठी In the name of Jesus. येशूंच्या नावात आमेन. Yes. आमेन. Yes. येस Amen. आमेन.